और इसका एक्सप्लेनेशन भी नहीं साथ में दिया जा रहा है। नहीं नहीं, आपका स्क्रीन अभी शेयर नहीं हुआ है सर। Sir, I have to allow you to share the screen. जी सर, आप कीजिए डॉक्टर सर। चालू है सर, चालू है। आपका आवाज आ रही है आप? नहीं नहीं सर, उनका YouTube का वीडियो। हाँ सर, अभी कर सकते हैं डॉक्टर सर। मतलब तुम्ही डिस्टर्ब कशाला करायला अरविंद? डिस्टर्ब करू नका ना, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आला ना. हॅलो, हा चालू कर, यायला सर आवाज? नाही आवाज नाही, त्यांना व्हिडिओ डिस्प्ले करायचा आहे ना, मग तो व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, होत नाही ते ऑप्शन. व्हिडिओ स्क्रीन शेअर करा. राठोड सर तुमचा स्क्रीन शेअर करा. नाउ यू आर को-होस्ट. राठोड सर तुमचा स्क्रीन शेअर करा. राठोड सर, सर तुमचे स्क्रीन शेअर करा सर, म्हणजे सर्वांना दिसेल. हॅलो राठोड सर, आवाज येतोय? What is the problem? Doctor sir is trying to share the screen. He want to show a video of the hypnotism, how a person can be hypnotized. Doctor sir, आप सुन पा रहे हैं मुझे? डिस्कनेक्ट झाले ते. नाही नाही. अरविंद तो टेक्निकल आपल्याला जमत नसेल तर राहू द्या, ते सरांचं ऐकू द्या अगोदर. छान बोलायला लागले सर, डिस्टर्ब व्हायला लागला. हॅलो अरविंद. हो सर हा, त्यांना असं डिस्टर्ब झालं ना, मग हे होऊन जाते ना आपलं. सरांना सुरू ठेवा म्हणा, ते राहू द्या म्हणा व्हिडिओ. आले राठौड़ सर, आप सुन पा रहे हैं मुझे? राठोड सर, हॅलो राठोड सर. हा बोला सर. व्हिडिओ राहू द्या सर, तुम्ही चालू ठेवा. तुमचं एकदम सुंदर होत आहे. डिस्टर्ब व्हायला की लोकांना थोडस हे होतंय. एक मिनिट. काय म्हटलं? व्हिडिओ टेक्निकल अडचणीमुळे आपल्याला शेअर करता येणार नाही. तुम्ही चालू ठेवा, तुमचं व्याख्यान चालू ठेवा. हा तर व्हिडिओ शेअर नाही होऊन राहिला. नाही होत नाहीये ना. नाहीये सर, नाही होत नाहीये. व्हिडिओ शेअर होत नाही. बघत आहे. नाही होत नाहीये, म्हणून तुम्ही तुमचं चालू ठेवा सर. खूप सुंदर डिस्टर्ब व्हायला लागला त्याच्यात. तुम्ही छान बोलताय. बरं तसं करू का? व्हिडिओ स्टॉप करून देऊ? व्हिडिओ स्टॉप करून दे. ठीक आहे. हा हॅलो सर. हा सर, आपलं सुरू करा सर, सुरू करा. आवाज येतोय? ओके सर. आता है हिप्नोटिज्म है, इसके बारे में जो आपने सुना है या देखा है, बहुत लोग आप हिंदी तो समझ रहे होंगे कि नेशनल है, इसलिए मैंने हिंदी में और मराठी या इंग्लिश तीनों लैंग्वेज यूज कर रहा हूं मैं यहाँ पर सब लोग. तो सेल्फ हिप्नोटिज्म जो है, सेल्फ या खुद के ऊपर खुद हिप्नोटाइज करना, खुद को हिप्नोटाइज करना, इसी को सेल्फ हिप्नोटाइज बताया जाता है. तो दोस्तों, तो सेल्फ हिप्नोटाइज करने के बाद जो ये व्यक्ति है, हिप्नोटाइज होने के बाद वो व्यक्ति जो है अपने आप को ऐसा कॉन्शियस से सबकॉन्शियस तक खुद ले जाता है.
और सजेस्टिबिलिटी उसके साथ रहती है, हिप्नोटाइज करने वाले की भी कुछ उसमें योगदान होता है का भी, और ये दोनों व्यक्ति काम करते हैं यहाँ पर। कुछ लोगों को ऐसा लगता है इसमें कि कुछ लोगों के मिसकंसेप्शंस ऐसे है या ऐसे कि सोचता है कि हिप्नोटाइज कोई होता ही नहीं है, और उन्हें लगता है कि ये सब कुछ ऐसी बातें हैं कि जिस बातों की वजह से, हिप्नोटाइज नहीं होने की वजह से वो अपने आप को परेशान रहता है और सोचता है कि हिप्नोटाइज मैं क्यों नहीं हो रहा हूँ, इस वजह से भी कुछ लोग मेरे पास आ जाते हैं। और कुछ लोगों का तो ये भी प्रॉब्लम होता है कि वो हिप्नोटाइज होने के बाद भी मुझे कुछ भी क्यों नहीं मालूम। अभी आप लोग देखा कि एक तहसीलदार जो है, वो तहसीलदार हिप्नोटाइज होने के बाद भी उनके हाथों की उंगलियां नहीं निकल रही थी। कुछ लोगों के जो है वहां के सभी स्टेज पे थे, उनके आंखों की पलकें नहीं निकल रही थी। जब यह सभी बात कैसे है कि जैसे ही मैं सजेशंस, जो हिप्नोथेरापिस्ट सजेशन देता है हिप्नोटिस्ट, और सजेशन देने के बाद में वो सजेशंस जो है हमारे नर्वस सिस्टम के द्वारा हमारे माइंड से निकलकर हमारे हाथों की उंगलियों तक पहुंचती है। और जैसे ही मैं 1 से 3 बोलता हूँ या 5 बोलता हूँ तो हाथों की उंगली को जो मसल्स है वो लॉक हो जाती है, और वो लॉक होने के बाद हाथों की उंगलियों का मसल जैसे ऐसे ही लॉक हो जाती है, वो लॉक होने के बाद ये हो जाता है कि जब तक उसको रिवर्स नहीं काउंट करता वैसे ही वो मसल्स लॉक हुई रहती है। वो धीरे धीरे फिर जैसे ही 5 से उल्टी गिनती गिनूंगा या 5 से 3 या 5 ऐसे ही 3 से 1, तो वैसे ही धीरे धीरे वो मसल्स रिलैक्स होती है, वो जो रिफ्लेक्स एक्शन वो रिवर्स हो जाती है, और वो रिवर्स होने के बाद ऑटोमेटिक वो हाथों की उंगलियां छूट जाती है। आंखों की पलकें भी उसी तरीके से, मतलब हमारा विशिष्ट जो हमारा शारीरिक अवयव है उसी के ऊपर हम क्या करते हैं, कंसंट्रेट करते हैं, और जो सजेशंस देते हैं तो वो सजेशंस जो है हमारे उसी अवयव तक जाके वहां पर वो इम्प्लीमेंट होती है, वो फंक्शन होता है, और वो अवयव वो फंक्शन करता है। मैंने आंखों की पलकें बंद बोले तो आंखें की पलकें बंद हो गई, हाथों की उंगलियां बंद बोले तो हाथों की उंगलियां बंद हो गई। उसी प्रकार अगर हम पढ़ रहे हैं क्लासरूम में, और उसी वक्त हमारी स्टडी हैबिट ऐसी अगर हो गई है कि जब हम क्लास में हैं तो क्लास में ही हमारा से वहां पर कोई भी प्रोफेसर पढ़ा रहे हैं तो उनके तरफ पूरी तरह ध्यान रहना चाहिए। अगर पूरी तरह ध्यान है तो वहां पर आप वहां बहुत ही जबरदस्त कॉन्सेंट्रेट हो गए, आप वहां पर मग्न हो गए, वो तल्लीन हो गए जो बोलते हैं हम। उसी तरीके से आपका पूरा ध्यान सिर्फ आपके पढ़ाई के ऊपर है, आपके प्रोफेसर जो है जो पढ़ा रहे हैं उसी के तरफ अगर है तो आपके एक एक शब्द वहां पढ़ाया हुआ आपके सबकॉन्शियस माइंड तक जाके स्टोर, और वो स्टोर इस तरीके से होता है कि एक के बाद एक उसका भी वो एक लिंक होती है, या फिर उसको पैक करते हैं हम, जो मेमोरी कंसंट्रेशन की जो मेमोरी टेक्निक्स है उस तरीके से। और फिर वो सीरियली अगर हमारे अंदर जो दिमाग के अंदर सबकॉन्शियस के माइंड के अंदर अगर स्टोर हो जाता है, जब भी चाहिए हमको वो हम अच्छे तरीके से रिकॉल कर सकते हैं। अब अगर इन केस अगर आप ट्रेस में हैं तो ट्रेस में रहने के बाद आप उसको रिकॉल नहीं कर पाते। तो मैडम ने बताया कि ट्रेस में होने के बाद में क्या हो जाता है, तो स्ट्रेस में होने के बाद क्या हो जाता है मैं बताता हूँ कि आपके अगर एग्जाम है तो एग्जाम हॉल में आप जाने के पहले जो है पढ़ाई करने के वक्त आपका कंसंट्रेशन का और ट्रेस का क्या रिलेशन है और रिकॉल का क्या रिलेशन है, ये बात आप देख लीजिए, जान लीजिए कि जैसे ही एग्जाम हम सोच लेते हैं कि हमारे लिए कि पूरा साल बाकी है, पढ़ेंगे आज हम कल पढ़ेंगे, नहीं तो हम हमारे इसमें ऐसा रहता है कि कुछ भी पढ़ना है तो आज करे सो कल, कल करे सो परसों, इतने भी क्या जल्दी है करते रहेंगे परसों, तो हम बरसों तक करते रहने की कोशिश करते हैं इसको। तो ये बात है, जैसे ही वो टाइम बीतते जाता है हमारी कॉन्सेंट्रेशन बढ़ती, 6 महीने पे एग्जाम आ गई, 1 महीने पे आ गई, 15 दिन पे आ गई, हफ्ता आ गई, फिर टाइम टेबल हमारे पास है तो उस वक्त हम कॉन्सेंट्रेट होते हैं, धीरे धीरे पढ़ना शुरू। जो हम घर में सोते रहते थे, धीरे धीरे कंसंट्रेशन बढ़ गई, आपका स्ट्रेस बढ़ रहा, थोड़ा टेंस हो गए और उस वक्त वहां पर जब भी आप एग्जाम पास में आ गई तो पहले आप जैसे ही किताब हाथ में लेते हैं, हाथ में किताब लेते ही नींद आना शुरू हो जाती है। स्टडी हैबिट में यह बात है, कुछ लोगों का अंग्रेजी नाम लिया, इंग्लिश सब्जेक्ट नाम लिया तो भी वो सब्जेक्ट की तरफ देखते ही नींद आना शुरू हो जाती
जिनको नींद नहीं आती है और उनको इंग्लिश जो है वो डिफिकल्ट लगता है या मैथमेटिक्स डिफिकल्ट लगता है, अगर सब्जेक्ट हाथ में ले लिया, वैसे उन्हें नींद आना शुरू हो जाएगी, नींद का कोई प्रॉब्लम रहेगा नहीं। तो दोस्तों इसी प्रकार का जो प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम उनमें ऐसे आते रहता है। अब ये जो है यहाँ पर कंसंट्रेशन बढ़ गया। अगर कल एग्जाम है तो रात भर कोई बंदा सोएगा नहीं, रात भर पढ़ाई करेगा, या क्लासरूम में जाते वक्त भी हाथ में से किताब नहीं छोड़ेगा, यहाँ कंसंट्रेशन बढ़ गया। मगर उन्हें एग्जाम फोबिया है, स्ट्रेस है, तो क्लासरूम में जाते ही उनके ऊपर स्ट्रेस बढ़ने लगेगा, उनके हार्ट बीट बढ़ जाएगी। वो क्लास में बैठ जाता है, पेपर हाथ में आने लगता है कि कुछ लोग तो ऐसे साइकोसोमेटिक प्रॉब्लम है, एग्जाम के नाम के दिन या एग्जाम आने वाली है उसी वक्त में बीमार हो जाते हैं, कुछ बुखार चढ़ जाता है, कुछ लोगों का ये प्रॉब्लम है, फिर कुछ लोगों को मतलब वोमिटिंग होना शुरू हो जाती है, सर दर्द हो जाता है, माइग्रेन, हेडेक, ये सभी प्रॉब्लम आ जाते हैं। कुछ लोगों को अलग अलग प्रकार के सेंसेशन होने लगते हैं, ये उनका डिफेंस यहाँ पर यूज होना शुरू हो जाता है। दोस्तों कि जो डिफेंस यूज करते हैं यहाँ पर बच्चे, अगर पता चलता है कि उन्हीं को भी पता नहीं रहता है कि जो डिफेंस यूज कर रहे हैं, और वहां पर उन्हीं इसी प्रकार के साइकोसोमेटिक प्रॉब्लम भी उनको आ जाती है। फिर हमने देखा कि वहां पर क्लास में या एग्जाम हॉल में जाके ही बैठ जाते हैं, बैठने के बाद ये बात हो जाती है, वहां पर जैसे ही वहां पर हाथ में पेपर आ जाता है, धीरे धीरे हार्ट बीट बढ़ती है, सांसें बढ़ जाती है, पसीना छूट जाता है, और पसीना छूटने के बाद उनके जो सबकॉन्शियस माइंड से जो मेमोराइज किया है वो रिकॉल होना हार्ड हो जाता है। जो पढ़ा था पहले दिन हमारे भाई को, बहन को, या किसी हमारे मम्मी डैडी को उन्होंने जोर जोर से पढ़ के बताया था भाषण जैसा, उसके बावजूद भी वो रिकॉल कर नहीं पाते, और वहां पर पेपर लिखते हैं, पहला दूसरा तीसरा क्वेश्चन, अगर कुछ क्वेश्चन वहां से भूल जाते हैं और जब क्लास के बाहर आ जाते हैं, या कभी कभी तो ऐसा होता है कि क्लास में है और वहां पर पेपर लिख रहे हैं तो वहां पर आगे से अगर कोई सुपरवाइजर राठौड़ सर, आपका माइक अनम्यूट हो गया है, आपका माइक अनम्यूट हो गया है, राइट फ्रॉम योर सर। माइक ऑफ। राठोड सर तुमचा माइक ऑफ आहे। राठोड सर माइक सुरू करा ना। हॅलो सर अनम्यूट चे बटन दाबा राठोड सर, छान बोलताय तुम्ही। अनम्यूट खाली टच करा, अनम्यूट चे बटन से रेड मध्ये। ओके सर, ओके आवाज आ रही है? ओके जी जी सर, जी जी आ रही आ रही ना? हाँ, यस सर। तो इसी तरीके से जो है एग्जाम हॉल से जैसे ही बच्चा आता है उनको रिकॉल होना शुरू हो जाता है, तब तक के लिए वो ट्रेस में रहता है। ट्रेस में रहने के बाद अभी के एग्जाम हॉल की बात सबने सुनी है? हेलो सर, हाँ आवाज आ रही है? हाँ हाँ जी जी, तो आवाज आ एग्जाम हॉल रही में है। जो ट्रेस में थे या कोई ऐसा पैनिक हो गए थे, डर गए थे, इस वजह से वहां पर रिकॉल होना उनको बंद हो गया था। मगर एग्जाम हॉल के बाहर आने के बाद में वो रिकॉल हो जाता है और वो सोचता है कि मुझे तो याद था ये, मगर मैं क्लासरूम में लिख नहीं पाया। ऐसे प्रॉब्लम आ जाते हैं, और ऐसे प्रॉब्लम आने के वजह से यही जो है यहाँ पर ट्रेस है। इसी तरीके से हमारा यहाँ पर जो है इस वक्त भी ट्रेस में है लोग। अब यहाँ पर ट्रेस में कैसे है? अब जो कोविड-19 जो सिचुएशन है, ये सिचुएशन है, लॉकडाउन सिचुएशन जो है, यहाँ पर पूरी दुनिया पैनिक हुई है। यहाँ पे भी घर में रह रह के इस बीमारी के वजह से, डर के वजह से पैनिक हो गए और उनके बहुत सारे प्रॉब्लम आना शुरू हो गए। घर में हस्बैंड वाइफ के भी प्रॉब्लम आना शुरू हो गया। हस्बैंड वाइफ एक दूसरे के तरफ जो है
उनके जो मन में कुछ ऐसे बाहर निकल के बोलना है, खिलना है, वो बात बंद हो गई। इस वजह से एक दूसरे के ऊपर वो एग्रेशन का निकलने लगा। और इसी तरीके से वहां पर हस्बैंड वाइफ के भी प्रॉब्लम बढ़ गई। बहुत सारे मुझे फोन भी आए और कुछ पेशेंट भी अभी भी मैं ट्रीट कर रहा हूँ। और कुछ लोगों के ऐसा है, स्टूडेंट के प्रॉब्लम ऐसे है, अगर घर से माँ बाप, फादर और मदर, पेरेंट्स नहीं निकलने देते हैं तो बच्चे भी पैनिक हो जाते घर में। और वो घर में पैनिक होने के वजह से भी प्रॉब्लम क्रिएट हो जाता है उनको। और वो भी सोचते हैं कि हमें इतना घर से बाहर नहीं जाने की वजह से धीरे धीरे वो आइसोलेशन बर्दाश्त नहीं कर पाते। और इस वजह से जो है वो पढ़ाई में भी दिल नहीं लग रहा। और पढ़ाई में दिल नहीं लगने के वजह से वहाँ बोर्डम महसूस कर रहे हैं, स्ट्रेस आ गया है, बीमारी का डर अलग से, माँ बाप का निगरानी में रह रहे हैं। और ऐसे स्थिति में उनकी पढ़ाई भी नहीं हो पा रही। जो पहले लगा था कि 1 महीना 2 महीना छुट्टी है तो बहुत कुछ कर पाएंगे, मगर यहाँ पर पता चला है कि 1 महीना 2 महीने में कुछ भी नहीं। उनके हाथ में मोबाइल है, बहुत सारे बच्चों के हाथ में, और बहुत सारे बच्चों के हाथ में मोबाइल में यूट्यूब या फिर कोई व्हाट्सएप और चैटिंग, यही बात चल रही है। और वो दिन भर में जो है वो 1.5 GB खत्म कर देते दोस्तों। 1.5 GB अगर ये खत्म हो रहा है और ये जो है, तो दिन भर में उसमें आउटपुट क्या है? आउटपुट कुछ भी नहीं रहता है। उसके बावजूद वो पैनिक है, उसके बावजूद सेटिस्फाइड नहीं है, उसके बावजूद फैमिली में क्लैशेस आ रहे हैं। ये सभी बातें हो रही है और पढ़ाई भी नहीं हो रही है दोस्तों। कोविड-19 की सिचुएशन और इधर पढ़ाई जो है, इसके बारे में जैसे अनाउंस होता है कि एग्जाम नहीं होने वाली है, इस उम्मीद में और बच्चे खुश हो गए। और जब भी खुश हो जाते हैं, हमारे सर के ऊपर का प्रेशर भी अगर निकल जाता है तो भी बच्चे बोर्डम फील करते हैं कि थोड़ा रहना चाहिए, कुछ भी तो अगर मैं तब भी कुछ नहीं कर सकता। ये भी बात है, मैडम ने बताया कुछ ना कुछ तो टेंस रहना ही चाहिए। अगर हम इंटरनेट कनेक्शन, हेलो सर, आप सुन रहे हैं मुझे? जी जी, आवाज आ रही है। जी जी, आवाज आ रही है सर? हाँ आ रही है आवाज। और मैं दिख रहा हूँ सबको या फिर मेरी? सर आप दिख रहे हैं सर, दिख रहे हैं सर आप। हाँ, स्क्रीन भी दिख रही है। नो सर, हेलो स्क्रीन सर। नहीं दिख रही। हाँ, ठीक है। तो इसी तरीके से सभी प्रॉब्लम्स आती है। अभी मैंने कल एक स्टूडेंट को मैंने काउंसलिंग किया है, और स्टूडेंट को काउंसलिंग करते वक्त मैंने देखा कि उनको प्रॉब्लम ऐसा है कि वो एग्रेशन बहुत बढ़ गया है। उन्होंने 5 मोबाइल फोड़ डाले। माँ बाप कुछ बोलता है तो बोलते ही वो एग्रेशन, इतना गुस्सा आ जाता है कि वो खुद को आइसोलेशन में रख रहा है, खुद अकेला रह रहा है कहीं घर में। और उनको जैसे ही कोई माँ बाप या कोई बोल देता है कुछ, ऐसा क्यों नहीं कर रहे, वैसा क्यों नहीं कर रहे, वो मोबाइल उठा के फेंक दे रहा और मोबाइल फोड़ रहा। उनके पिताजी ने बताया कि इन्होंने 5 मोबाइल फोड़ दिए हैं अभी तक, और ये सुनता ही नहीं है किसी का। तो इन्हें कुछ ट्रांस में डाल के, कल फिर उनको ट्रांस में जैसे ही जाते, उनको पूछा गया तो उन्होंने जो स्ट्रेस फील किया था कुछ बारे में, कुछ उनका मन है या दिमाग है, उसके कुछ मन की बात है, वो घुटन जैसी हो रही उसको, और वो घुटन हो रही उस वजह से वो प्रॉब्लम क्रिएट कर रहा। अगर बता नहीं पा रहा कि क्या है, तो वो अननोन फोबिया जो बोलते हैं, वो अननोन प्रकार का फोबिया है, जिसे उन्हें पता नहीं कि मैं क्यों इस प्रॉब्लम में हूँ और ये प्रॉब्लम क्यों मुझे आ रही है। और इसी वजह से हेलो सर, हेलो, Continue, sir. We have sir, little of time. Sir, थोड़ा वाइंड अप करूं? हाँ, yes sir. मैडम को भी टाइम देना पड़ेगा ना? हाँ, yes sir, yes. हाँ, क्योंकि पहले वो मैडम को टाइम गया है मेरा, हाँ, yeah. और मेरा भी Already लेक्चर चलते रहेगा। बहुत सारी बातें इसमें एग्जांपल्स है। एक एग्जांपल बताऊंगा, उसके बाद मैं रुक जाता हूँ और मैडम को हम सुनेंगे अच्छी तरीके से, क्योंकि मैडम का कॉग्निटिव बिहेवियर पे बहुत जबरदस्त लेक्चर होने वाला है यहाँ पर। तो दोस्तों, इसी प्रकार का जो है, मैंने उनको ट्रीट किया। ट्रीट करने के बाद में वो, उसका ब्रेन धीरे धीरे उनको रिलैक्स हुआ, सबकॉन्शियस माइंड में रिलैक्स फील होने लगा, और उसके बाद वो क्योर हो गया। और उन्होंने बताया कि अभी तक मेरा सर भारी था, नींद नहीं आ रही थी, वो प्रॉब्लम में था।
उन्होंने आज मुझे रिस्पॉन्स दिया, कल भी बताया उन्होंने, सर आज पहली बार मेरा सर हल्का हुआ, और इस वजह से ट्रांस में डालने के बाद, हिप्नोटाइज होने के बाद कुछ माइंड प्रोग्रामिंग, कुछ सजेशंस दिए और कुछ बातें उनको विजुअलाइज करवाई, और विजुअलाइज करने के बाद वो रिलैक्स हुए। और एक मैडम का तो ऐसा प्रॉब्लम आ गया था, नल पे पानी भरने जाने वाले जो थे उनको जो हेलोसिएशन जो बोलते हैं, स्किज़ोफ्रेनिया के जो प्रॉब्लम होते हैं, तो इसमें जो हेलोसिनेशन होते हैं, तो हेलोसिनेशन होते वक्त कैसा कि उन्हें कुछ आवाज सुनाई देना शुरू हो गई। तो आवाज शुरू हो गई तो उसके बाद में उनको कुछ आवाज सुनाई दे रही है, कुछ दिन के बाद ऐसा लगा कि मेरे ही बारे में बात कर रहे हैं, वो संशित हो गए, उनके संशित के तरफ से तरीके से देखने लगे कि कोई लोग बात कर रहे हैं तो मेरी बात। कुछ दिन के बाद उनको वो आवाज इतनी बढ़ गई, वो भ्रम इतना बढ़ गया कि वो गालियां दे रहे हैं ऐसा उनको फील हो रहा है, और ऐसा फील हो रहा है तो इस प्रॉब्लम की वजह से वो फिर उनको बुखार आ जा रहा है, बुखार आने के बाद में वो देर रात तक फिर सो जाना और अपने बेड से उठ नहीं पा रहे हैं, एनर्जी खत्म हो गई है, ऐसे फील कर रही है, लूज शरीर लग रहा है, चक्कर आ रहे हैं, ऐसे बहुत सारे प्रॉब्लम। जब उनको हिप्नोटाइज किया, हिप्नोटाइज करने के बाद में जो उनके दिमाग की शंकाएं हैं, उनके भ्रम है, धीरे धीरे वो ब्रेन जो है माइंड पावर प्रोग्रामिंग की गई और वो फिर रिलैक्सेशन से वॉश आउट किया गया। उसके बाद बहुत ही जबरदस्त वो रिलैक्स फील कर रहे हैं और अच्छे से अभी रह रहे हैं। ऐसे बहुत सारे अलग अलग प्रॉब्लम है। एक लेडीज को तो बिल्कुल डांस करने की बहुत इच्छा थी और बहुत ही जबरदस्त, जब तक डांस नहीं करते वो रिलैक्स नहीं हुआ करते थे, और उन्होंने जो सम्मोहित करने के बाद में बहुत ज्यादा डांस किया और फिर उन्हें रिलैक्स हो गए, उनको लॉक कर दिया, उनके बाद वो ठीक है। ऐसे कुछ जो है कुछ इच्छा दमन के वजह से प्रॉब्लम आते हैं, कुछ अपने आप में पैनिक के वजह से आते हैं, ऐसे बहुत सारे। और कुछ पढ़ाई में भी बच्चे जो है कुछ उनको इसके बारे में क्लासरूम की एलर्जी हो जाती है, कुछ फोबिया हो जाता है, इसके बारे में वो एलर्जिक फील करते हैं कुछ सब्जेक्ट के बारे में, या कुछ टीचर का जो भय उनके दिमाग में रहता है, ऐसे बहुत सारी बातें रहती है। दोस्तों बहुत सारे क्वेश्चन आपके होंगे, बहुत सारे लोग सुन रहे हैं यहाँ पर, बहुत ही पार्टिसिपेंट सबके क्वेश्चंस हैं। ये क्वेश्चंस आप मुझे मेरे मोबाइल नंबर पे भी कॉल करके पूछ सकते हैं, और साथ ही साथ और अगर कल का सेशन है हमारे खोंडे सर का सेशन रहेगा गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट के, और उसके बाद बहुत ही जबरदस्त मैजिकल जो है हमारे भारती सर जो है, वो भारती सर के जो देहरादून के हैं, वो तो उनका जबरदस्त सेशन रहने वाला है। उनके सेशन या खोंडे सर के सेशन में अगर क्वेश्चन के आंसर देना है वहां पर आप दे पाएंगे। यहाँ पर अभी हम मैडम के लिए ये वक्त छोड़ देते हैं, और यहाँ पर मैंने जो मेंटल हेल्थ और स्टडी हैबिट का कुछ ही भाग लिया है। मैंने हिप्नोटिज्म पे ज्यादा जोर दिया इसलिए कि मैडम ने इसके पहले स्ट्रेस मैनेजमेंट पे बहुत जबरदस्त यहाँ पर एक काउंसलिंग की या फिर लेक्चर हुआ है। यहाँ के सभी प्रिंसिपल और यहाँ के डायरेक्टर मैडम सर और यहाँ के हमारे अरविंद सर, चौहान सर ने ये सभी मुझे मौका दिया है यहाँ तक, उनका तहे दिल से मैं शुक्रगुजार हूँ, धन्यवाद मानता हूँ। और यहाँ पर मैं रुकता हूँ और अभी इसके बाद हम मैडम को टाइम देंगे। धन्यवाद, नमस्ते। Arvind sir, Sir, yeah, you proceed, sir. Sir. we have to do some time for discussion, or after completion of Yeah, after completion of the second technical session, we will discuss. We have a 10 minutes of time after the second session, so we have to continue for the next session. Okay. Yeah. Okay, we'll continue for the next session. Yes, sir. So sir, I'll start. हाँ बोला सर। You have presented very nicely. Now we will discuss later on after the madam session. So I will hand over to Dr. Deepak Gusare sir for the second technical session to introduce our upcoming next resource person, Dr. Sumita. Dr. Deepak Gusare sir, please. Yes, thank you, sir. Now Okay, we'll start our second session by a शायरी। आशाहीन हृदय में तरंग भर देती है, आशाहीन हृदय में तरंग भर देती है, छोटी सी उम्मीद निराशा को भंग कर देती है। मुद्दत से आते हैं अतिथि भगवान बनकर, मुद्दत से आते हैं अतिथि भगवान बनकर, अतिथियों के आने से मन में उमंग भर देती है। I kindly welcome to today's next second session guest, Mrs. Samindra Sawant ma'am, who is the director of Disha Counseling Center, Mumbai clinical psychologist, regression therapist, RECBT practitioner,
Mumbai. She has contributed so many lectures in seminars and conferences. She has a huge biodata, and today she will explore on title Cognitive Errors, how to identify and correct them. So I kindly request you to please come, Mrs. Samindra Sawant, ma'am. Please. Please, ma'am. Go ahead. Thank you. May I begin? Yes, Yeah, yes, ma'am. ma'am. Sure. You can. Good afternoon to all of you present here. And first of all, I would really like to thank all the management and faculty of Digambar Bindu College for giving me the opportunity to address all of you on this very important session about dealing with COVID-19 and the anxiety and the stress that has been created around it. Just in the beginning, we heard Kinarkar Madam talk very beautifully about stress and how stress is part of everyday life. Right now, we are all extremely stressed because of the corona situation. But as ma'am rightly explained, ऐसे नहीं है कि कोरोना खत्म होने के बाद हमारी लाइफ से स्ट्रेस खत्म हो जाएगा. स्ट्रेस इज पार्ट ऑफ लाइफ. जब तक हम सांस ले रहे हैं तब तक स्ट्रेस होने वाला है. तो ये हम अपॉर्चुनिटी समझे इस पीरियड को कि हमें पता चले कि हम किन चीजों से स्ट्रेस हो रहे हैं, किस तरीके से हमारी जो विचार सरणी है वो हमें स्ट्रेस में ले जा रही है. और जब हम ये चीज आइडेंटिफाई कर सके तो हमें ये भी रास्ता मिलेगा डेफिनेटली कि इसमें बाहर किस तरह निकलना है. So let us start with the session. I'm going to try and share my screen. Let's hope it works. Is my screen visible to everybody? Yeah. Yes, ma'am. Okay. So the topic we are going to talk about today is cognitive errors. Cognitive errors in simple words means thinking errors. The errors or mistakes that we make at times in our thinking, in the way we look at situations, in the way we think, how we look at the information around us, what conclusions we come, and how that tends to create stress and anxiety for us, right? So we will start with an example. I'm going to share this example with you about two best friends. Sameer and Vicky were two best friends from now studying in very different cities. So once what happened during summer break, both were in their homes in the evening. So dono some holidays mein Saturday and kept waiting, but Vicky never turned up. Finally, when Sameer called him up, Vicky was surprised and he had forgotten everything about the plan and was actually at a picnic with his cousins. तो विकी जो है ये अपना पूरा ये प्लान भूल चुका था और अपने कजिन्स के साथ कहीं और था, और समीर यहाँ सिनेमा हॉल के बाहर काफी समय तक उसकी राह देख रहा था. Obviously, Sameer was extremely angry and upset. He thought, how could Vicky do this to him? How could he promise and then forget about it? And he decided he was not going to talk to Vicky ever again. Okay, so this is a common situation which happens many times in our life. Something happens, कोई incident ऐसे होता है हमारे साथ, कोई एक तरीके से हमारे साथ behave करता है, हमें गुस्सा आता है और हम उसके ऊपर react करते हैं, right? So my question is, what made Sameer angry? What made him decide that he would not talk to Vicky again? Right? So if we look at this, अगर हम समीर की जगह पे अपने आप को डालेंगे तो हम सोचेंगे कि इसने प्रॉमिस किया, ये मेरा फ्रेंड है, इसने प्रॉमिस किया तो इसे अपनी प्रॉमिस रखनी चाहिए थी. नेचुरली प्रॉमिस करने के बाद वो भूल कैसे सकता है? मतलब मेरे कोई मायने ही नहीं है उसकी जिंदगी में. हमने जो डिस्कस किया वो इम्पोर्टेंट नहीं है, उसके लिए उसके कजिन्स ज्यादा इम्पोर्टेंट है. ये सब विचार जब समीर के मन में आए तो उसे गुस्सा आया और उसने सोच लिया कि मैं विकी से कभी बात नहीं करूंगी, राइट? तो हमारे साथ भी कई बार ऐसे होता है. तो इसे हम इस एग्जाम्पल को लेके हम देखेंगे कि कैसे हम जिस प्रकार से विचार करते हैं, द वे वी थिंक अबाउट इट, हाउ इट अफेक्ट हाउ वी लुक एट अवर वर्ल्ड. तो यहाँ पे एक एल्बर्ट एलिस की मैं कोट डालूंगी, चेंज योर थॉट्स एंड यू विल चेंज योर वर्ल्ड.
अगर इस समय समीर की सोच ये होती कि शायद कोई प्रॉब्लम आई हो, शायद उसके कजिन्स ने उस पे बहुत जोर ज्यादा डाला होगा इसलिए वो भूल गया, तो शायद उसे गुस्सा ना आता, बट उसे शायद अपने फ्रेंड के लिए सिंपैथी लगती। तो जिस तरीके से हम उस सिचुएशन की तरफ सोचते हैं, जो हमारी विचार पद्धति होती है, जो विचार सरणी होती है, उसके बेसिस पे हमारे अंदर फीलिंग्स क्रिएट होते हैं। और इसी को हम एक कहते हैं कि एक बहुत स्ट्रॉन्ग रिलेशनशिप है बिटवीन व्हाट वी थिंक, व्हाट वी फील एंड व्हाट वी डू। हम जो सोचते हैं हमारे अंदर फीलिंग्स क्रिएट होते हैं और उन फीलिंग्स के बेसिस पर हम एक्शन लेते हैं। करेक्ट? तो ये जो पूरा लूप है, इसमें सबसे इम्पोर्टेंट है हमारी थिंकिंग। अगर हमारी थिंकिंग, तो फिर हमारी फीलिंग्स और हमारे बिहेवियर में एक यूनिफॉर्मिटी आ जाएगी। करेक्ट? तो अभी थिंकिंग होता क्या है? दिस इज हाउ thoughts are in our mind. Nobody can really see how thoughts are in our mind, but this is just an artist's impression that there are so many thoughts running all the time in our mind. Right? एक समय सिर्फ एक विचार हमारे मन में नहीं होता है, बहुत सारी चीजें हमारे मन में चलती रहती है। फोरग्राउंड में कुछ विचार होते हैं, बैकग्राउंड में कुछ विचार होते हैं, कुछ विचार जैसे अभी राठौड़ सर ने हमें एक्सप्लेन किया कि सबकॉन्शियस माइंड में भी कितनी सारी चीजें चलती रहती है। Correct? So this is what is going on in our mind all the time. And our thinking tends to fall on a spectrum. एक completely rational, तर्क संबंधित, एकदम तर्कशील विचार करने की पद्धत होती है, और एक तरफ है उसका ऑपोजिट, जो है कि बिल्कुल तर्कहीन विचार, जो इलॉजिकल जिसे हम कहते हैं, कंप्लीटली इरैशनल, जिसमें कोई लॉजिक नहीं है, कोई एनालिसिस नहीं है। तो ये पूरा स्पेक्ट्रम है। इसमें हम कई बार बहुत अच्छी तरीके से रैशनली सोच सकते हैं, कई बार हम थोड़ा रैशनल सोचते हैं, थोड़ा इरैशनल सोचते हैं, कई बार हम कंप्लीटली इरैशनल सोचते हैं। राइट? Thinking errors are when we think and believe something which has no basis in reality. Thinking errors या cognitive errors हम किसे कहते हैं? जब हम हमारी सोच का रियलिटी से, वास्तव से कोई संबंध नहीं होता है, जब हमारी सोच वास्तव से बहुत दूर होती है, कोई कनेक्शन नहीं होता, इस तभी हम कहते हैं कि there is a thinking error, there is a cognitive error. Correct? In that situation, what happens is our thinking about ourselves, about other people, and about situations is not accurate. It is incorrect. And all of us from time to time tend to think in ways that may be irrational, distorted or faulty. ऐसे नहीं है कि एक इंसान जो है हमेशा रैशनल सोचता है और एक इंसान जो है हमेशा इरैशनल सोचता है। हम ह्यूमन बीइंग्स है, हम मनुष्य है, तो हमारे अंदर बहुत सारी फीलिंग्स होती है, बहुत सारी इमोशंस होती है, बहुत वजह से कभी कभी हम बहुत अच्छे से रैशनल सोच सकते हैं, कभी कभी अगर हम डिस्टर्ब्ड है, एंग्शियस है, स्ट्रेस्ड है, तो इरैशनल भी सोच सकते हैं। करेक्ट? हमारा इंटेंशन क्या है कि ज्यादा से ज्यादा हम रैशनल सोच की तरफ बढ़े और हम अपने आप के जो एरर्स है वो आइडेंटिफाई कर पाए। राइट? So these errors in thinking are known as cognitive distortions or irrational beliefs or thinking errors. Right? And एल्बर्ट एलिस, एक जो थेरेपिस्ट है जिन्होंने रैशनल इमोटिव बिहेवियर थेरेपी नाम की बहुत फेमस थेरेपी का निर्माण किया है, वो कहते हैं कि रैशनैलिटी इज द की टू अचीविंग हैप्पीनेस। जिस दिन आपने रैशनल थिंकिंग को इंटरनलाइज कर दिया, जिस दिन आप रैशनल थिंकिंग सीख गए, उस दिन से आपकी खुशी आपके हाथ में है। तो टुडे व्हाट वी आर गोइंग टू ट्राई एंड डू इज वी आर गोइंग टू ट्राई एंड आइडेंटिफाई आवर ओन कॉग्निटिव एरर्स एंड सी करंट सिचुएशन में अगर हमें स्ट्रेस हो रहा है, अगर हम एंशियस है, हम ये सिचुएशन कोरोना रिलेटेड जो सिचुएशन है उससे डील नहीं कर पा रहे हैं, तो इसमें कौन सी कॉग्निटिव एरर, कौन सी थिंकिंग एरर का यूज हम कर रहे हैं, उसे हम आइडेंटिफाई करें और उसे चेंज करने की कोशिश करें। बिफोर आई गो फॉरवर्ड, माय पेस इज ओके, स्पीड इज ओके, डू आई नीड टू गो स्लो, डू आई नीड टू गो फास्ट? Is it okay for everybody? It's okay. It's okay. It's okay, ma'am. You continue, ma'am. So जब errors in thinking, when do they create a problem? When we use our wrong thinking to make hurtful actions or say wrong words, and then we justify them. For example, I get very angry and I scream at my children, and then I justify it because I have a thinking error. So that's a problem, correct? Because I think my anger or my screaming is justified. That's when it is a problem. Similarly,
when we use them to avoid taking responsibility for ourselves and our actions, or we use them to avoid looking at the negative impact our behavior has on other people. अगर हम हमारी गलत सोच को कवर अप करने की कोशिश करते हैं, हमारी गलत सोच को जस्टिफाई करने की कोशिश करते हैं और अपने आप में सुधारना नहीं लाते, अपने आप में कोई बदलाव लाने की कोशिश नहीं करते, तब हमारे ये एरर्स जो है वो प्रॉब्लमैटिक बन जाते हैं. जैसे मैंने कहा, फ्रॉम टाइम टू टाइम, वंस इन अ वाइल, ऑल ऑफ अस यूज एरर्स. जैसे हम स्पेसिफिक एरर्स देखेंगे, आप रियलाइज करेंगे कि हम सभी इनको यूज करते हैं अननोइंगली. बट जैसे हम हमारी अवेयरनेस बढ़ाएंगे, हम इनको चेंज करने की कोशिश करेंगे, हमारी लाइफ में रिस्पॉन्सिबिलिटी और पॉजिटिविटी आना शुरू हो जाएगा. Okay, so the first way of thinking error is what we call as black and white thinking. This is a tendency to see things as all or nothing. Things are either good or things are bad. So I tell myself either I have to be perfect or I am a complete failure. For example, many times this happens in students, right? Students who want to do well, they think that they have to get the top grade. I have to get 90%. If I even get 80% or 85%, then that means I'm useless, I'm stupid, I'm a failure. So इसे हम कहते हैं extreme form of thinking. It's either black or it's white. It's either everything or it's nothing. There is no middle ground. There is no average. There is no possibility of doing reasonably well. You have to be perfect. If you're not perfect, that means you're stupid. That is how we tell ourselves, right? This results in extreme emotions and extreme actions, because even if we perform a little below what is expected, we feel we are not good enough. We feel that this didn't work out the way we wanted it to feel. And this demand we also have from other people, correct? So for example, if there is a cricketer and he wants to score a century every time. So we all know that you can't score a century every time, right? Once in a while, when things are working out for you, when you are in a good flow, a cricketer scores a century. So every time a cricketer doesn't score a century, if he thinks I am a terrible cricketer, I didn't score a century, I should just give up. Can you imagine the kind of pressure he would put on himself? आप सोचिए, अगर सचिन तेंदुलकर हर टाइम अपने आप को ऐसे बोलता कि अगर मैं 100 ना करूं तो मैं टेरिबल क्रिकेटर हूं, मुझे खेलना ही नहीं चाहिए, तो वो अपने आप पे कितना ज्यादा प्रेशर डालता, राइट? सो इफ आई डोंट स्कोर 100, दैट मींस आई एम अ जीरो. दैट इज हाउ वी टेंड टू लुक एट सिचुएशंस. दिस इज कॉल्ड, एज आई सेड, ब्लैक एंड व्हाइट थिंकिंग. सो अगर हम में ये आदत है कि हम ज्यादा ब्लैक एंड व्हाइट थिंकिंग यूज करते हैं, तो हम इसे किस तरीके से ओवरकम कर सकते हैं? First of all, we have to learn to have realistic expectations from ourselves, from other people, and from the world around us. Of course, हमें सब ideal चाहिए, सब perfect चाहिए, but सब perfect नहीं होता है. People around us are not perfect, the world is not perfect, and we are not perfect. तो कैसे हर समय हमारे साथ perfect होगा, right? So we have to learn to have realistic expectations. We have to learn to live with our own shortcomings. हमारे में जो कमियां हैं, हमारे में जो कमतरता है, उसके साथ जीना हमें आना चाहिए. जब हम हमारे फ्लॉज को आइडेंटिफाई करेंगे, हम उस पे काम करेंगे, करेक्ट? बट ऐसे तो हो नहीं सकता कि हमारे में कोई फ्लॉ नहीं है, कोई कमी नहीं है. जो भी फ्लॉज है, शॉर्टकमिंग्स है, वी हैव टू एक्सेप्ट देम. रिमेंबर वन थिंग, परफेक्शन इज ऑलवेज अ मूविंग टारगेट. आप में से कई लोग फैकल्टी है, आप में से कई लोग पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स है, आप जानते हैं कि जब हम एक गोल अचीव करते हैं हमारे लिए, हम बहुत मेहनत लेते हैं उस गोल तक पहुंचने के लिए, पर जैसे ही हम वो गोल अचीव करते हैं, हमें आगे दूसरा गोल दिखने लगता है, राइट? सो परफेक्शन इज नेवर दैट एक बार हम वहां पहुंच गए तो बस जर्नी खत्म हो गई, because there is always more to achieve, there is always more to learn, there is always more to grow. So perfection is always going to be a moving target. There will never be a time where you have become completely perfect, right? So we have to realize this and accordingly have expectations from ourselves. And most important, जैसे हम कहते हैं कि ब्लैक एंड व्हाइट के बीच बहुत सारे शेड्स ऑफ ग्रे होते हैं. शेड्स ऑफ ग्रे नहीं, पर पूरा रेनबो है ना. दुनिया में इतने सारे शेड्स है, इतने सारे कलर्स है. हम सिर्फ दो एक्सट्रीम्स को देखेंगे तो हम अपनी जिंदगी को बहुत नैरो कर रहे हैं, हमारी खुशी को बहुत रिस्ट्रिक्ट कर रहे हैं. तो हमें दुनिया के सारे कलर्स देखने हैं. देयर आर रेड्स, देयर आर ब्लूज, देयर आर येलोज, देयर आर ग्रेज, देयर आर ब्राउन्स, एंड देयर इज ब्यूटी इन एवरीथिंग.
So whatever we achieve, whatever life gives us, if we learn to see the beauty and the goodness in it, we will be able to overcome this black or white thinking. Next, we come to filtering. Okay, this is a tendency to focus on negative events while neglecting positive events. This is like हमारे आंखों पर एक फिल्टर है. फॉर एग्जाम्पल हमारे माइंड पर एक फिल्टर है. फॉर एग्जाम्पल फिल्टर में क्या होता है कि हम सिर्फ एक प्रकार की इंफॉर्मेशन को हमारे अवेयरनेस में लेते हैं, हमारे कॉन्शियसनेस में लेते हैं, और ये थिंकिंग और ये इंफॉर्मेशन नेगेटिव होती है. ओके, इसे हम जैसे कहते हैं टनल विजन, या हॉर्सेस पे, घोड़ों पे जैसे ब्लिंकर्स लगे हैं तो हमें सिर्फ इतना दिखेगा ना, इधर पे जो कुछ भी है हमारे अवेयरनेस में ही नहीं आएगा. तो उसी तरह टनल विजन में ऐसे होता है कि ओनली द नेगेटिव इंफॉर्मेशन इज फिल्टर्ड एंड रीचेस अस, पॉजिटिव इंफॉर्मेशन गेट्स फिल्टर्ड आउट. And these filters tend to color our worldview. We all have filters, okay, and they limit our capacity to see reality in the right context. We see reality from a biased point of view. For example, I will give you my own example. मेरे साथ कई बार ऐसे हुआ है कि 2-3 बार ऐसे हुआ है कि जब मैं मुंबई सिटी में रहती हूँ, तो आप लोगों को पता है कि यहाँ पे लोकल ट्रेन से ट्रैवल करना अनिवार्य है. तो मुझे अपने क्लिनिक पहुंचने के लिए लोकल ट्रेन से जाना पड़ता है. और 2-3 ऐसे इंसिडेंसेस हुए जबकि मुझे बहुत तकलीफ हुई जब स्टेशन पहुंचती. आवाज आती थी. Am I audible? Yes, audible. अभी आ रहा है. तो मैंने रियलाइज किया कि मेरे मन में ऐसा फिल्टर हो गया है कि No, repeat the sentence because we couldn't listen. Okay, sure. So I was just giving my own example that living in Mumbai, I have to travel every day by local trains, and I had 2-3 experiences where I had to really struggle while traveling. Either the trains got cancelled or there was an electricity breakdown and I was stuck in the train for 2-3 hours. तो मुझे eventually realize हुआ कि मेरे दिमाग में filter बैठ गया है कि traveling by train is very difficult. मेरे साथ हमेशा बुरा होता है. तो every morning when I leave to go to my office, I am thinking, oh God, आज पता नहीं क्या होने वाला है. तो मेरा फिल्टर ये है कि traveling by train is very difficult. मुझे हमेशा तकलीफ होती है. तो जब मैं ये फिल्टर के साथ घर से बाहर जाती हूँ तो मैं नेगेटिव मोड में ही निकल रही हूँ. और जब भी 10 में से 8 बार मेरी ट्रेन टाइम पे आती है, ये मेरे फिल्टर के अंदर नहीं आता. बट 2 बार जब मुझे तकलीफ होती है वो मेरे फिल्टर के अंदर जाता है, और फिर से मैं सोचती हूँ, देखा मेरे साथ हमेशा ऐसे होता है. So we all have filters like that. For example, your filter could be life is so difficult, everything is a struggle. Or your filter could be people always disappoint me, people always let me down. We all have certain internal filters and we look at world, we look at people through those filters. It's like हम ब्लू टिंटेड सनग्लासेस पहनेंगे तो हमें सारा माहौल ब्लूइश लगेगा. हम ब्राउन टिंटेड सनग्लासेस पहनेंगे तो सारा माहौल हमें ब्राउन लगेगा. Similarly, the filters that we have on our thoughts tend to color how we look at the world and people around us. So we have to identify what are the filters we are operating from, right? To be able to overcome that. How do we overcome filtering? First of all, like I said, become aware of your filters. Look at, is there an automatic thought that gets activated every time I'm in a certain situation? Yes, then that is a filter and I have to work on that filter. Once you identify your filter, make an objective attempt to collect evidence against this filter. So is it true that every time you go out, your trains are delayed? No, maybe few times it happens, but not every time. So you have to find evidence. Slowly, as you start doing this, your filters will stop getting automatically activated and you will be able to see the reality. Next error that we make is disqualifying the positive. This is also like filtering, but what we do here is we minimize or neutralize the impact of positive events or experiences in our life. For example, यहाँ पे मैं एक एग्जाम्पल स्टूडेंट का दूंगी. अगर एक स्टूडेंट को ऐसे लगता है कि आई एम नॉट अ गुड स्टूडेंट, आई एम एवरेज, and that student tends to do very well in exams, he gets say a distinction, he tells himself, oh that is because the paper was easy. मतलब मैंने मेहनत की या मुझ में कैपेसिटी है इसलिए मुझे अच्छे मार्क्स नहीं मिले, पेपर इजी था या चेकिंग लीनियंट था इसलिए मुझे अच्छे मार्क्स मिले.
तो जो हम अच्छा करते हैं उसको हम डिस्क्वालीफाई करते हैं, और जो हमारे में बुरा है, जो हमारे में नेगेटिव है, उसको हम हाईलाइट करते हैं. We don't acknowledge the positive things that we do and we claim that anybody could have done it. उसमें कौन सी बड़ी बात है, ये तो कोई भी कर सकता है. This is how we minimize our own achievements. Our positive actions, achievements and qualities don't count. They are not important. And this changes a positive event into a neutral event or a negative event in your mind. So if for example, you feel, oh, that's not a big deal, it's just that the paper was easy, then you don't feel happy about your own achievement, right? एक अच्छी event आपकी life में होती है, लेकिन वो आपको happiness नहीं दे पाती. This is the example I have given. Getting 90% is no big deal. Many students have also got such grades. तो उसमें कौन सी बड़ी बात है अगर मुझे भी मिल गए, right? So we disqualify the positive that we do and we focus on the negative. Now what do we do to overcome this error? We have to make a conscious effort to acknowledge our strengths. हमें जो strengths है, जैसे मैंने बोला कि हमें हमारी shortcomings को मध्य रखना चाहिए, उनको accept करना चाहिए, उसी तरह हमारे में जो strengths है उनको भी हमें acknowledge करना चाहिए कि हाँ, मुझ में ये एक अच्छी बात है, I can do this well. We have to make a conscious effort to acknowledge that. One thing I will tell you is make a list of your strengths. Make a list of what are the things that you do well, and from time to time keep referring to this list, keep adding to this list. Learn to accept compliments gracefully. Many times we don't accept compliments. Somebody praises us and we say, अरे it was okay, इतना कुछ बड़ा काम नहीं किया मैंने. क्यों? अगर आपने कुछ किया है और आपको कोई उसके लिए compliment कर रहा है, you accept it. It will make you feel good. It will make you feel, okay, I am good. I have been doing something that's appreciated by others. And most important, compliment yourself. Give yourself a pat on the back when you do something, when you achieve something. Set your own benchmarks rather than comparing your achievements with those of other people. Another very common error is jumping to conclusions. What we do in jumping to conclusions, the name itself is very obvious. We make a negative interpretation or prediction when there is no real evidence to support our conclusion. We assume something is going to happen based on inadequate evidence. And we do this in two ways. There are two kinds of conclusions that we jump at. One is mind reading. We do this. We all love doing this, right? We always like to think what others are thinking about us. We make negative assumptions about how people see you without evidence or factual support. I know they don't like me only. Nobody likes me. How do you know nobody likes you? Have you gone inside their mind to know that nobody likes you? But we say this about other people. We think we can read other people's minds. Correct? Or for example, everyone is ignoring. Is it audible now? Yes, audible. Yes. The other thing we do, as in we jump to conclusion, is fortune telling. We make predictions, and these are all negative predictions about the future without evidence or facts with us. फॉर एग्जाम्पल करंट जो कोरोना सिचुएशन है, इसमें हम में से कई लोग प्रेडिक्शंस कर रहे हैं. अगर आप व्हाट्सएप पे पढ़ोगे तो कितने सारे फॉरवर्ड्स आते रहते हैं, राइट? इकोनॉमी इज क्रैशिंग, इफ कोरोना डजंट किल अस, हंगर विल किल अस, पॉवर्टी विल किल अस, एंड दीज आर बेस्ड ऑन इनएडिक्वेट इंफॉर्मेशन. Correct? Nobody has been able to predict so far how the virus is going to grow, how it is going to impact, but we make predictions. Correct? Or for example, today we have the cyclone in Maharashtra. There are so many people who have made predictions. So many people will die. क्या होगा हमारे साथ? ये पूरा साल ही बुरा है. 2020 में कुछ अच्छा होने वाला नहीं है. How do we know that? अभी 2020 के more than 6 months जाने बाकी है, right? Yes, the first few months have been terrible for everybody. Full world is suffering. But doesn't mean that it's going to continue. So we tend to make negative predictions about the future without evidence or without facts. That's called as fortune telling. So these are the two ways in which we jump to conclusions. Okay, for example, when we are working on a project, I just know this project is going to fail. How do you know it? You don't know it. It's just a feeling or a fear or an anxiety that you're having, and on that basis, you make a prediction. How do we stop jumping to conclusions? We have to start questioning your assumptions about other people. For example, when you say nobody likes me, you have to question that. How do I know that? Have I gone and asked people whether they like me or not? It's just a feeling I am having. So you have to question that. You have to look for evidence. Look for proof. Whatever conclusion you are drawing, what is the proof for that conclusion? क्या evidence है हमारे पास?
और क्या कोई दूसरी पॉसिबिलिटीज है जिसकी वजह से ये सिचुएशन हो रही है, ऑल्टरनेटिव एक्सप्लेनेशंस क्या है. सो वी नीड टू लुक एट द ऑल्टरनेटिव एक्सप्लेनेशंस. Next we come to emotional reasoning. Okay, emotions are very important part of our life, right? All of us have emotions, and emotions are very important. Many times our emotions guide us to take decisions that work out for us. Many times our emotions are a good way of understanding what's happening. But at times if you rely only on emotions, आप सिर्फ आपकी भावनाओं पे, feelings पे focus करोगे, तो शायद आप गलत decisions पर पहुंचोगे, गलत conclusions पर पहुंचोगे. So emotional reasoning is when we allow our thinking to be completely guided by our feelings. जैसे कहते हैं ना, हमेशा we say there is a debate between the head and the heart. There are some people who think that you should think only with your head, emotions को बीच में नहीं लाना है. There are some people who think no, you have to think with your heart. You can't be cold-blooded. You have to think about feeling. Ideal is when we can balance both, right? We have to balance the thinking and the emotions. But if we allow only emotions to guide us, we are going to come to incorrect ways of thinking. What we do in emotional reasoning is we feel something. So for example, I start feeling anxious. I'm watching the news and I'm reading all these figures about corona. Now India has crossed the 2 lakh mark, and it's gone into the top 10 countries. I start feeling anxious. The moment I start feeling anxious, I tell myself, because I'm feeling anxious, something bad is going to happen. Correct? So we use our feelings as facts. Okay, we don't look for evidence, we don't look for facts, but based on our feelings, we assume what we are feeling is true. See, emotions are important to who we are as people, and they contribute significantly to our mental health. Any psychologist, any therapist will tell you that emotions are very important, but they may not be the best way to measure external reality. बाहर वातावरण में वास्तव में क्या हो रहा है, ये सिर्फ emotions के basis पर हम decide नहीं कर सकते. So if you feel I'm feeling so guilty, that means I must have done something wrong, right? Many of us feel guilty at times because we have done something. हमने किसी को कुछ बोल दिया, फिर हमें guilty लगता है. तो just because we feel guilty, we think हाँ मैंने ऐसे नहीं बोलना चाहिए था. Maybe you were right in saying that thing, but your guilt makes you feel that you were wrong, right? So we allow only emotions to guide our thinking. What we need to do here is we have to learn to balance. Whenever we feel something, ask yourself, okay, why am I feeling this? How is this feeling valid in this given scenario? Okay, this is one of the most difficult thinking errors to overcome, because emotions can be very intense. Emotions are very strong. For example, when we are angry. We cannot think straight, right? When we are sad. So emotions are very intense, very strong, and in that moment you may not be able to step back from the emotions. But what you can do is, after the situation is over, वो situation हो जाने के बाद हम analysis कर सकते हैं कि मुझे ऐसे लग रहा था, इसके लिए मैंने ऐसे behavior किया, क्या ये सही था? मेरे feelings right थे? मेरे emotions ने मुझे सही तरीके से guide किया? So अगर situation के बाद, जिसे हम कहते हैं retrospective analysis भी हम कर पाए, तो हमारी awareness बढ़ेगी, and धीरे धीरे over a period of time we will learn to be able to understand where our emotions are misleading us. Okay, slowly, with mindfulness, with awareness, we will be able to build the awareness in the moment when we are feeling that emotion, and then we will be able to guide ourselves out of that situation. Next, we come to catastrophizing. Catastrophizing, we all know what is a catastrophe, right? Catastrophe is a very bad negative event, usually a negative event in nature, like a cyclone, for example, or the pandemic. It is a catastrophe, right? But what we do when we catastrophize is we build a mountain from a molehill. बात का बतंगड़ बनाना. Catastrophizing is nothing but बात का बतंगड़ बनाना. छोटा सा negative event होता है, उसे हम बहुत बड़ा बना देते हैं हमारे मन में. We blow things out of proportion. It is also known as magnification, because we magnify the situation in our mind, because we keep thinking and thinking about it. So a small event becomes very big in our mind. And then we imagine all sorts of disasters happening from one minor event. For example, let's say a student has to go for a Viva, right? And the student goes blank and he's not able to answer 1 or 2 questions on the Viva.
So he focuses so much on that. Oh my God, I didn't answer 2 questions. Now I'm going to fail. Now what will the examiner think about me? He's going to look at me so badly. I'll not be able to do well. Then मैं अगर पास नहीं हुआ तो मुझे अच्छे वाइवा में अच्छे मार्क्स नहीं मिले तो डिस्टिंक्शन नहीं मिलेगा, डिस्टिंक्शन नहीं मिला तो अच्छी जॉब नहीं मिलेगी. So from a small thing he's creating scenario for himself. Correct? This is called as catastrophizing. Example given here, my friend turned down my invitation to go for a dinner, so I think she doesn't value my friendship anymore. So from a small negative event, we assume a very worst case scenario. How do we overcome catastrophizing? We try to remain objective. We have to question the conclusions that we are arriving at, and we try to build perspective. Perspective is very, very important. वो situation को उसी मायने में देखना है जिस मायने में, जिस context में वो हो रहा है, ना कि उसके ऊपर पूरा स्टोरी बनाना है जो कि नेगेटिव है. Again, look for other possible explanations and try to look at the reality instead of what you are creating in your head. The reality is very different from the reality you are creating in your head. Then we come to overgeneralizing. What we do in overgeneralizing is based on one incident, we conclude that all future incidences are going to result in the same outcome. एक बार अगर मेरे साथ कोई बुरी बात हुई तो मैं अज्यूम करती हूँ कि हर समय मेरे साथ बुरा ही होने. स्टूडेंट को एग्जाम में एंजाइटी हुई और वो स्टूडेंट ब्लैंक गया, तो वो स्टूडेंट अज्यूम करता है कि हर पेपर में, हर एग्जाम में मैं ब्लैंक हो जाऊंगा और मुझे कुछ याद नहीं आएगा. तो हम एक एक्सपीरियंस को जनरलाइज करते हैं, उसे यूनिवर्सल बना देते हैं. एंड देन व्हाट happens is one event becomes a part of a never ending pattern of experiences. हम उसे stand alone नहीं देखते. करेक्ट? इसके लिए हमें क्या करना है? सिर्फ उसी सिचुएशन पे फोकस करना है, उसको चेन नहीं करना है. We create a chain of negative situations. Instead of doing that, we just focus on that specific situation and we don't make generalizations, because when we start making generalizations, we form beliefs, and these irrational beliefs can then become so deep for us that overcoming them can become very difficult. So we have to really work towards not overgeneralizing. Look at every experience as a standalone experience rather than clubbing it with other experiences. More important, weed out always, never from your vocabulary. It always happens with me. You never return my phone call. So when we use words like always and never, it makes the situation worse in our head than it actually is. Labeling. Again, labeling is something we all do from time to time. These are the labels we give ourselves. I'm smart. I get stressed very easily. I'm stupid. I'm not good at technology. Many of us have this. No, I'm not techno savvy. I'm not good at technology. So these are all labels that we have given ourselves. Okay, this is also like generalization, but it is more personalized. It is usually about yourself. You, of course, can give labels to other people also, but it's more generally about yourself. Again, it narrows your vision. It prevents you from seeing reality. It's like having blinkers. For example, if I think I'm always stressed, then anything happens in life, I'm not even going to try and deal with it because I think I will always get stressed. How do we overcome labeling? We allow ourselves to see that we are complex human beings. Other people are also complex human beings, and we can't stamp or label them with one label. We try and see the uniqueness in each person and each situation, and we try to keep our experiences free of labels so that we can see the whole experience in its complete experience. Rigid rule keeping. Rigid rule keeping is we have our own rigid sets of rules that we expect people to live by. We feel there are certain principles we believe in, and we expect that everybody else should also follow accordingly. So if people or situations don't follow our rules and definitions, then we have a problem. Okay. So what happens in this is we constantly judge ourselves and others with our shoulds, musts, and have tos. So for example, we have all these beliefs, no? Children should always respect their parents. Yes, it's ideal, it's good, but it doesn't always happen, right? Sometimes children can be rude. Or for example, to give a more academic situation, we have this expectation. I think somebody is unmuted.
सर्व पार्टिसिपंटना विनंती आहे की आपण बाहेर काही बोलत असाल तर आपला माईक अनम्यूट करून ठेवा. आपल्यामुळे डिस्टर्बन्स पर्सनला डिस्टर्बन्स होतो. ऑल आपण सर्व एक प्राध्यापक आहोत आणि याची दार आपल्या सर्वांना आहे. सर सर तुमच्याकडनं करा ना सगळे अनम्यूट. तुमच्याकडनं करा, होऊ शकते मूट होते. Can I continue? Yes, ma'am. Yeah, ma'am. Yeah. So, for example, in an academic scenario, as faculty, many times we have the expectation that students should be respectful towards faculty. Correct? Yes, it's a realistic expectation. But is that the reality? Many times students are not respectful. Many times they can be rude, especially nowadays, the present generation, their idea of respect is very different from our idea of respect. So when we have a rigid rule, the moment somebody is disrespectful or the moment we feel somebody is disrespectful, then we are going to have a problem dealing with it. Correct? So we have all these shoulds, must, have tos, all these expectations that we have about life and about other people. And when that doesn't happen, then we find it difficult to deal with that situation. We become attached to certain outcomes or expectations about how things should be. For example, like I said, people should not talk rudely to me. Okay, now what do we do? Does this mean that we should not have any expectations? Definitely not. We all have expectations as human beings from all our relationships, from ourselves, from other people. It's okay to have expectations, but what we need to do is we need to make our expectations flexible. Correct? We need to try to reframe our expectations as preferences rather than demands. So for instance, if I'm a professor, I would like it that my students are respectful towards me. Yeah, that is an expectation that I have, and I would really like it. It's a preference. But I cannot insist on that because I don't control how the students behave. So it's not a demand I'm facing on the world that this has to be like this. So the moment you're flexible and you know that, okay, I would like it to be this way, but that doesn't mean just because I would like it, everybody else is going to do. So it makes you more flexible. It helps you to be more realistic. It helps you to understand that just because you want something doesn't mean it's going to happen. So it's absolutely, by all means, have expectations, but try to keep your expectations realistic, flexible, and try to frame them in your head as preferences rather than demands. Students have to respect me, Chaivaji. Try and tell yourself, it is nice if students respect me. Automatically, then your tolerance level increases. So now what we've done is we've looked at these 9 or 10 thinking errors. What I would like you to do is try and go through that list and think which are the ones that you tend to use a lot. Because we will all have our favorites. We use all these errors from time to time, but we all have our favorites. Like some of us tend to use more filtering, some of us tend to catastrophize more, some of us tend to use more labeling. So try and identify which are the ones that are your favorites, so to speak, and work on them. We have already discussed how we can break through each of those individually, but some general rules we can follow. When people come to us for therapy, what we try to do is we help them identify these errors and we help them to restructure their thinking, which is called as cognitive restructuring. So this is a very simple process. What we actually need to do is we identify our thinking errors, we increase our awareness towards them. Later on, we try to use Socratic questioning. I'm sure everybody is is familiar with the name of the philosopher Socrates, right? So he had a very typical, specific way of questioning his disciples. Whenever his disciples asked him questions, he would never answer them, right? He would always come up with questions, keep questioning them so that the disciples would come with their own answer. So this is what we call as Socratic questioning. So whenever you identify irrational thoughts or you identify a thinking error, start questioning yourself. Is this thought realistic? Ask yourself, what is the evidence for my thought? Is there data? Is there evidence to support it? Are there facts that support my thinking? Ask questions to yourself until and unless you're able to break that loop. Okay? Try to keep a daily thought record. End of the day, if you go through the experiences you had through the day and try to identify your thoughts, you will be able to identify your thinking errors as well. So this is how step by step we can work on overcoming our distortions. Most important thing we tell is
change your self-talk. Okay, self-talk, we all must be aware, is the way our inner dialogue, right? We are constantly talking to ourselves in our head. Many times, if you realize, your inner voice tends to be very negative, tends to be full of these cognitive errors. Okay, so the way self-talk is basically the way a person's inner voice describes situations, and it determines our reactions to situations. Negative self-talk is the negative things you tell yourself. Correct? So if we identify the negative self-talk that we are using and we replace it with rational, realistic thoughts, then slowly we will be able to overcome our thinking errors, and we will be able to maximum times think in rational, cognitive, realistic ways that will help us to deal with situations in a ideal scenario. Okay, so take full responsibility for your thoughts and behaviors, recognize the reality, acknowledge it, and accept it. And lastly, I will conclude by saying keep calm and review your own cognitive distortions and try and work upon them. So that brings me to the end of my presentation, and if there are any questions, I can take those. Yes, now the session is open for discussion. If any have any curious questions, so please ask. Request to all the participants, if you have any questions, so you can ask right now. सभी पार्टिसिपेंट से निवेदन है कि अगर आपकी कोई क्वेरी है तो आप दोनों ही रिसोर्स पर्सन डॉक्टर जगदीश राठौर सर के सेशन के बारे में या फिर डॉक्टर सुमिता सामंत मैडम के सेशन के बारे में अगर आपको क्वेश्चन है, क्वेरी है, तो आप उन्हें अभी पूछ सकते हैं। ये सेशन अभी 10 मिनट के लिए ओपन रहेगा। इसके बाद में हम हमारे जो पार्टिसिपेंट है उनसे दोनों ही रिसोर्स पर, दोनों ही सेशन पे कुछ फीडबैक की अपेक्षा करते हैं। वैसे चैट बॉक्स में 2-3 लोगों को मैसेज किया है, अगर आप फीडबैक आपकी तरफ से अगर आता है तो सेशन भी बहुत इंटरेक्टिव हो जाएगा। सो आई रिक्वेस्ट टू कम फॉरवर्ड एंड आफ्टर 10 मिनट्स जस्ट गिव फीडबैक ओवर बोथ द सेशंस। You all the participant can unmute themselves. अरविंद, 2.5 तासाचा टाइम होऊन गेला आपला. Yes, हा, sir. आणि साहेबाचं बी राहिलेलं आहे. आणि लोकांना काय म्हणा, तुम्ही मेसेज करा म्हणा, चॅट करा म्हणा तुमचे प्रश्न. नंतर मग लास्टला एक दोघांना बी सांगू त्यांच्या संदर्भामध्ये. साहेबाचं तोपर्यंत होऊन जाते. हॅलो अरविंद. हा, तसं करा, साहेबाचं होऊन जाते आणि नंतर मग आपल्याला लोकांना प्रश्न चॅट केले की मग त्याच्यावर घेता येतात आपल्याला प्रश्न काय ते. हॅलो अरविंद. हा, मग त्या पद्धतीने आता सरांना सुरू करा म्हणा. हो सर. मग शॉर्ट मध्ये सांगू का? हा, थोडं एकदम हे करा. आता साहेबांचा तर परिचय सगळ्यांनाच आहे, परिचय देत बसू नका आता, वेळ त्याच्यात घालू नका, कारण 2-2.5 तास लोक पुन्हा अजून हे करतात ना. जस्ट एक कन्क्लुजन रिमार्क सांगतो दोन्ही सेशनचा आणि हँड ओव्हर करतो. हा, ठीक आहे. Yes, I here conclude both of the sessions. So start from the first session that the principal Dr. Jagdish Rathore sir focused on how to change our behavior by our willpower. Sir has also told in a day it may come there are 60 lakh problems. So sir suggests us we should become strong to face the 60 lakh problem in a day. Also, sir told the magnetism concept, how waves they hammer to our body and causes positive and negative effects. How we can improve our concentration to receive or accept the new challenge. How conscious and subconscious mind works. Really, sir, we thankful to you for giving such a nice presentation to all of us. And in the second session, that ma'am has explained the one sentence that change your thought and you will change your word. Yes, exactly, ma'am. Nothing is impossible, everything is possible. So ma'am also showed that in the PPT, there are
in our mind there are so many situations are comes in every day. So how we can resolve it? So it explains by the Albert Ellis theory, and also ma'am explained by the filtering concept. So by using by using this presentation we can remove our thinking errors. So it's exactly both of the speech were more informative how to stable ourselves in this DP COVID-19 कॉलेजच्या याच्यावर आहे situation ना. that whole world are facing right now for this हे topic. विजय खोडे वगैरे And केव्हा I am I request I request to our president that to continue. Yes, sir. Right now. Hello. हा नमस्कार. Hello. I request to yes. Okay. हा न Shaman. Yes, sir. No, I'm not getting my video to be seen. Yes, sir. Hello. Yes, sir. I try to make माझा व्हिडिओ दिसत नाही. हो सर करतोय. माझं म्यूट आहे म्हणते रे. ऐकू येतं? हा सर येतोय ऐकू येतं सर. ऐकू येतं. आपला व्हिडिओ आपल्याकडनंच सर म्यूट झालेला आहे. माझ्याकडून? हो हो. खाली कॅमेराचं माईकच्या बाजूला हे आहे सर. ओके ओके. नाव इट इज येस सर. नाव इट इज विजिबल. या या. नमस्कार. गेल्या जवळपास 2.5-3 तासापासून आपण या दिगंबरराव बिंदू महाविद्यालय सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स या भोकर स्थित कॉलेजमधून च्या वतीनं जे काही मेंटल हेल्थ ऑफ फॅकल्टी अँड स्टुडंट्स इन कोविड-19 सिच्युएशन यामध्ये आपण नॅशनल वेबिनार मध्ये आपण सगळेजण सहभागी होत आहात. त्याबद्दल संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मला निश्चितच आनंद होत आहे. कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या नंतर जी काही लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळं शैक्षणिक संदर्भांच्या ऍक्टिव्हिटीज ह्या बऱ्यापैकी संस्थगित झालेल्या होत्या आणि अखेरला जी काही टेक्नॉलॉजी किंवा सायंटिफिक आपल्याकडे काही गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं पुनश्च एकदा या जो शिक्षणाचं जे काही महत्वपूर्ण कार्य आहे ते पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सुरू व्हावं या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सेमिनारचं आयोजन आपण त्या ठिकाणी करतो आहोत. अशा प्रकारचा हा दुसरा नॅशनल सेमिनार आम्ही वेबिनार या ठिकाणी घेतोय. मला वाटते 8-10 दिवसापूर्वी आम्ही अशाच प्रकारे गांधी विचार न्यासाच्या तर्फे गांधीजींचा विचार सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला किती आवश्यक झालेला आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही वेबिनार घेतलेला होता. त्यालाही असा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला होता. आणि आजही या कोविड-19च्या संदर्भानं जे काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मानसिकतेवरती एक चांगला काही ठिकाणी कधी काय वाईट परिणाम त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याचे पडसाद आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि एकमेकाशी आपण जो काही व्यवहार करतोय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे पडत आहेत. उद्याही ते पडणार आहेत आणि म्हणून ह्या सिच्युएशनला कशा पद्धतीने आपल्याला हँडल करता आलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विचार विनिमय करावा आणि त्या अनुषंगानं जे कोणी पार्टिसिपंट त्याच्यामध्ये असतील त्यांनाही या संदर्भामध्ये माहिती मिळावी आणि त्यातून ज्या काही भावना असतील किंवा विचार ह्या निमित्ताने निर्माण झालेले असतील त्याच्यामध्ये नेमकेपणानं त्या बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत ह्याचंही उत्तमरित्या मार्गदर्शन व्हावं आणि आपल्यामध्ये काही यथोचित आणि आवश्यक अशा प्रकारचे जे काही बदल करता येणे शक्य आहे का
आणि असतील तर ते केलेच पाहिजेत या दृष्टिकोनातून आग्रह आपल्याला त्या ठिकाणी लोकांना करता यावा. या अशा प्रकारचा उपयुक्त भविष्याचा वेध घेणारा अशा प्रकारचं असा हा वेबिनार या ठिकाणी संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील होतो. आपण बघतोय की यासाठी बरेच मान्यवरांना आपण निमंत्रित केलं होतं. ते म्हणजे पुणे येथील डॉक्टर जगदीश राठोड यांनी संमोहन शास्त्राच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. आताच एक मुंबई येथील समिंद्रा सावंत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट प्रॅक्टिशनर यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या शब्दामध्ये इन अ व्हेरी फ्लुएंट इंग्लिश लँग्वेज she could be able to narrate the whole scenario and the thinking process and his psychological and behavior of the person इतक्या सुंदररीत्या आपल्याला समजून सांगितलं की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्याच विचारांच्या संदर्भात विचारांची तपासणी करता येऊ शकेल, आपल्याही वागण्यातली तपासणी करता येऊ शकेल आणि त्याच्यामध्ये आवश्यक अशा प्रकारचे जे काही बदल आहेत जे उपयुक्त असतील तेही त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातलं चांगलं मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी झालेलं आहे. उद्याही अशाच प्रकारचं याच्यामध्ये अजून काही वक्तव्य बोलणार आहेत, भाग घेणार आहेत. ते डॉक्टर विजय खोंडे असतील, डॉक्टर समर भारती देहराडूनहून आपल्याशी ते कनेक्ट होणार आहेत. आणि हे जे काही आयोजन आमचे समितीचे डॉक्टर अरविंद चव्हाण, डॉक्टर दीपक भुसारे, डॉक्टर सतीश चव्हाण आणि इतर सहकारी आमच्या कॉलेजमधले हे सगळे जण या ठिकाणी करतायत. त्यातून एक चांगल्या प्रकारचं जो काही एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटनी जो काही सहभाग नोंदवायला हवा आहे सद्य परिस्थितीमध्ये आणि जो काही पुढाकार घ्यायला हवा आहे. अखेरला आपण सगळेजणच म्हणत असतो की ह्या परिस्थितीला आपण सगळ्यांनी तोंड दिलं पाहिजे, कोविडला हरवलं पाहिजे. कोविडला हरवलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये जे काही परिणाम कोविडच्या मुळे आजच्या घडीला त्याला तोंड देत असताना समाजामध्ये किंवा राज्यामध्ये देशामध्ये उद्भवत आहेत त्याला सर्व अंगाने त्याला आपल्याला समजून घेऊन आपण त्याच्यावरती मात करण्याच्यासाठी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. त्यामुळं कोविडच्या 19च्या मुळे जे काही प्रश्न उद्भवले ते अनेकविध प्रकारचे प्रश्न उद्भवलेले आहेत आणि त्यातून जे काही प्रश्न आपण स्वतः अनुभवतो आहोत त्यातून एक भयाचं वातावरण त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झालेलं आहे. आणि एकदा का माणसाच्या मनामध्ये भय निर्माण झालं तर मग मात्र त्याची जे काही एक रेस्पॉन्स किंवा रेस्पॉन्स देण्याची करण्याची किंवा रेस्पॉन्सिबिलिटी घेण्याची सिच्युएशनला सामोरं जाण्याची जी काही शक्ती असते ती शक्ती त्या ठिकाणी आपण थोडीशी गमावून बसतो आणि अजूनच परिस्थिती भीषण त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे मेंटल फॅकल्टी ही अत्यंत महत्वाची आहे. त्या मेंटल फॅकल्टीचा परिचय आपल्याला पूर्णत्वाने झालेलाच असतो असं म्हणणं जरा धाडसाचं होईल. आपण विविध प्रकारचं शिक्षण घेत असतो, विविध प्रकारच्या फॅकल्टीमध्ये स्वतःला कौशल्य हासत करत असतो, पण सगळ्यांनाच काही त्या मेंटल फॅकल्टीच्या संदर्भामध्ये आपण काही सगळ्यांना माहिती किंवा ज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध करून देत नसतो. तेव्हा आपण सध्याच्या कोविड-19च्या संदर्भानं त्याच्याशी सामना करायचा म्हणजे त्याचे होणारे जे काही इफेक्ट्स आजच्या घडीला तुमच्या माझ्या मनावरती होत आहेत आणि मनावर होत आहेत म्हणून आपल्या वागण्यावरती त्याचे परिणाम होत आहेत आणि वागण्यावरती परिणाम होत आहेत म्हणून आपल्या एकमेकाच्या संबंधावरती परिणाम होत आहेत आणि त्यातून काही घटना घडतायत. तर त्यातून आपल्याला कोविडला तोंड देण्याच्यासाठी म्हणून लागणारी जी काही एक शक्ती आहे, एकत्रित प्रयास आहेत, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून एकंदरीतच जीवनाला सामोरं जात असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार प्रकर्षानं करावा लागतो. तो सगळ्यांनी करावा, समजून घ्यावा. यासाठी म्हणून आपण या प्रकारचं मेंटल हेल्थ ऑफ फॅकल्टी अँड द स्टुडंट्स इन कोविड-19 सिच्युएशन मध्ये त्याच्या अनुषंगानं काही एक्सपर्टचे अनुभव किंवा त्यांचं ज्ञान, त्यांची माहिती लोकांपर्यंत जर पोहोचवली तर मला वाटतं निश्चितपणे त्यांना सध्याच्या घडीला जे काही भेडसावत असलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये, विचारपूर्वक सोडवण्यामध्ये आणि या प्रसंगावरला मात करण्याच्या मध्ये ते निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत होईल म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न आणि प्रयास आपण केलेला आहे.
मी यामध्ये जास्त काही भर घालू इच्छित नाही, पण एक गोष्ट निश्चितच आहे, कोविडमुळे जी काही समस्या निर्माण झालेली आहे, त्याच्यातून जे काही वातावरण निर्माण झाले ते खरं पाहिलं तर पहिली प्रतिक्रिया लोकांची ती भयामुळे आहे. आणि ती भयामुळे यासाठी आहे, की जो काही आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे. डिसेंबर पासून याचा प्रवास सुरू झाला कोविड-19चा. चायनाच्या वुहान प्रांतामध्ये काही केसेस आपल्याला या व्हायरल इन्फेक्शनची सापडली. त्यावेळेस आपण भारतीय विशेष करून त्या ठिकाणी फार काही गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. आपणच कशाला तैवान नावाच्या राष्ट्रानं त्या ठिकाणी अशा प्रकारचे पेशंट सापडलेले आहेत आणि ते व्हायरल इन्फेक्शन आहे आणि सून इट मे टेक द कोर्स ऑफ द पॅन्डेमिक अशा प्रकारची सूचना WHO ला दिलेली असताना WHO ने सुद्धा त्याच्यावरती इग्नोर केलेला आहे. आणि म्हणून नंतर जसजसे केसेस त्या चायनाच्या परिसरामध्ये वाढत होते आणि नंतर त्याचा प्रादुर्भाव जेव्हा आपल्याला इराण आणि इटालीमध्ये दिसायला लागला, तेव्हा कुठे त्याचं कॉग्निझन्स मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं गेलं आणि मला वाटते 11 मार्चच्या सुमारास WHO ने त्याचं पॅन्डेमिक म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आजच्या घडीला जितकी काही मानव जमात पूर्ण पृथ्वीवरती आज आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून तर हा पॅन्डेमिकचा मला वाटतं पहिलाच अनुभव कदाचित त्या ठिकाणी असावा. असं म्हणतात की 1918च्या सुमारास स्पॅनिश फ्लू हा एक पॅन्डेमिक त्या ठिकाणी आला होता. पण आजच्या घडीला कोविड-19 जितक्या प्रमाणामध्ये आणि जितक्या देशामध्ये पसरला, तितक्या देशामध्ये आणि तितक्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्पॅनिश फ्लू पसरलेला नव्हता. जरी त्याच्याने फॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी फार झालेली होती. असो, पण हा एक जागतिकीकरणाचं ग्लोबलायझेशन किंवा खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा हा त्या ठिकाणी असलेला हा एक साइड इफेक्ट आहे किंवा त्याचे हे परिणाम पण आहे. संपूर्ण ट्रेड जेव्हा संपूर्ण जगामध्ये खुलं झालं, खुल्या आर्थिकरणाचा आणि खुल्या जागतिकीकरणाचा त्या ठिकाणी आपण जेव्हा सगळ्यांनीच स्वीकार केला, तेव्हा एका देशामध्ये किंवा एका राज्यामध्ये असलेला रोग हा दुसरीकडे जाणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी आलं. दळणवळणाच्या सोयी वाढल्या, आपली विकासाच्या नावानं वाढलेल्या अनेक भुका वाढल्या आणि त्यातून जे काही संक्रमण आज तुमच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले, त्याचा तो हा एक प्रकारचा साईड इफेक्ट किंवा ऍडव्हर्स इफेक्ट आहे म्हणावं लागेल. त्यालाही आता आपल्याला सामोरं जावं लागणार, त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. भीती जी निर्माण झालेली आहे ती त्याच्यामध्ये असलेल्या त्याच्या कॉन्टेजिनिसिटीमध्ये, त्याच्यामध्ये असलेली जी काही संसर्गजन्यता जी इतक्या गतीनं ज्या ठिकाणी एकमेकाला स्प्रेड करण्याच्या संदर्भातली किंवा आपल्या ह्याच्या संदर्भातली त्याची जी काही पोटेन्शियलिटी आहे त्या व्हायरसची, ती आणि जवळपास 3% असलेला त्याचा मृत्यू दर, जो की आजच्या घडीला युरोपियन राष्ट्रामध्ये आणि अमेरिकेमध्ये 6% पर्यंत आहे, आपल्या देशात 3% आहे. आणि आज 4 महिन्याच्या कालखंडामध्ये संपूर्ण जगामध्ये जवळपास 65 लाखाच्या वरती लोक संक्रमित झालेले आहेत आणि 3,80,000च्या वरती लोकांचा मृत्यू झालेला आहे. जितक्या टेस्ट आपण जास्त करू, कदाचित तितकं संक्रमण जास्त आपल्याला आढळून येऊ शकेल आणि तितक्याच प्रमाणामध्ये झालेल्या मृत्यू जे काही दुसऱ्या रोगाने झाल्या त्या सुद्धा कदाचित करोनानं झाल्या हे आपल्याला आढळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. सांगायचं तात्पर्यच एवढं आहे की आपल्या देशामध्ये सुद्धा जवळपास 2 लाखाच्या जवळपास त्या ठिकाणी संक्रमण झालंय आणि 6,000च्या जवळपास त्या ठिकाणी मृत्यू ओढवलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त लागण जर देशामध्ये कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. साहजिकच त्याच्यातून जे काही भय निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम सगळीकडेच झालेला आहे. आमच्या WHO परिभाषेत जर बोलायचं जर झालं तर आपण हेल्थची डेफिनेशन अशी करतो की इट इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. इट्स नॉट द मिअर अब्सेन्स ऑफ द डिसीज ऑर अन इन्फर्मिटी. हे फक्त रोगाचं नसणं किंवा वार्धक्यामुळे किंवा ज्या काही डिसॅबिलिटीज आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत किंवा कमकुवतपणा निर्माण झालेला आहे हे एवढंच नसून तर इट इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, याला आपण हेल्थ म्हणतोय. तसंच मेंटल हेल्थची सुद्धा व्याख्या त्या ठिकाणी आहे. इट रेफर्स टू कॉग्नेटिव्ह, बिहेवियरल अँड द इमोशनल वेलबिंग. आणि ह्या 3 गोष्टीमध्ये जर त्या ठिकाणी जर आपलं कमतरता जर आढळली तर
तर मात्र त्याचे परिणाम आपल्याला संपूर्ण समाजाच्या सगळ्याच व्यवहारावरती पडतात, जीवनावरती पडतात, संबंधावरती पडतात. इट इज ऑल अबाउट हाऊ पीपल थिंक अँड फील अँड बिहेव. या संदर्भातले सध्या या गोष्टी आहेत. आणि आपण या मेंटल हेल्थची पर्वा का करायची, त्याची काळजी का घ्यायची? त्याचं कारण आहे की लुकिंग आफ्टर द मेंटल हेल्थ कॅन प्रिझर्व द पर्सन्स एबिलिटी टू एन्जॉय द लाईफ. आपण आपलं जीवनाचा आनंद कसा घेतो याच्या संदर्भानं त्याचे परिणाम त्या ठिकाणी संभवतात. आणि डुईंग द थिंग्स रेस्पॉन्सिबली, आपण ते आपल्याला विहित आपलं जे काही कर्तव्य आहे ते रेस्पॉन्सिबिलिटीनं पार पाडण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रत्यय मेंटल हेल्थ जर बरोबर नसेल तर त्या ठिकाणी निश्चित येतो. कारण मेंटल हेल्थ जर चांगली नसेल, इट कॅन अफेक्ट द डेली लिव्हिंग अँड द रिलेशनशिप्स अँड ॲज वेल एज द फिजिकल हेल्थ. या तिन्ही गोष्टीवरती परिणाम करणारे हे मेंटल हेल्थ आहे. आणि म्हणून ह्या मेंटल हेल्थच्या संदर्भामध्ये आपल्याला काळजी करणं अत्यंत गरज आहे. somebody has rightly said की आपण शिक्षण घेत असताना, आजच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आपण सगळं स्वतः सोडून, स्वतःच्या संदर्भानं सोडून बाहेरच्या जगताचं सगळं काही शिक्षण त्या ठिकाणी घेतोय. पण ज्याला समजून घ्यायचं आहे, ज्याच्या मार्फत समजून घ्यायचं आहे, त्याच्या फॅकल्टी बद्दल मात्र आपण त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळं नुसतं बाह्य शिक्षणातून आपल्याला आपण प्रगल्भ होतो हे म्हणणं जरा थोडंसं धाडसाचं होणार आहे. त्यामुळे स्वतःच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये, स्वतःच्या बद्दलच्या सुद्धा संदर्भामध्ये, नॉट ओनली फिजिकल, मेंटल, ऑल फॅकल्टीज नीड टू बी अंडरस्टूड व्हेरी वेल. आणि त्याच्यात जर आपण कमी पडलो तर उद्या आपल्या बिहेवियर बद्दल आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काही गोष्टी सांगता येत नाहीत, समजून घेता येत. खरं पाहिलं तर आपली संस्कृती ही आणि आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी फार चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यासाठी भारताचं जे काही वैशिष्ट्य राहिलेलं आहे किंवा पूर्वत्य देशाचं जे काही वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांनी बाह्य जगताचा अभ्यास आणि चिंतन, मनन आणि त्याचं विश्लेषण करण्याच्या पेक्षा स्वतःच्या संदर्भानं किंवा स्वतःच्या मेंटल फॅकल्टीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा किंवा स्वाध्याय किंवा स्वतःचाच अभ्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला. आणि त्यातून त्या स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आपण आध्यात्मिक जगतामध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी पुढे गेलेलो आहोत. बाहेरचं शिक्षण महत्वाचं आहेच आहे, पण त्याचबरोबर ती स्वतःच्या बद्दलची सुद्धा माहिती ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. विदाउट नोईंग आवर सेल्फ हाऊ कॅन वी अंडरस्टँड थिंग्स बेटर आउटसाइड, असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला सातत्यानं पडत आलेला आहे. तेव्हा स्वतःच्या बाहेरच्या शिक्षणाच्या बरोबर ते स्वतःच्या बद्दलचं सुद्धा शिक्षण हे फार अनिवार्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं फार महत्वपूर्ण राहिलेले आहे. आणि ते न झाल्यामुळं बाहेरच्या शिक्षणाचा फक्त आपल्या विकाराधिष्ठित पद्धतीने त्याचा वापर सुरू झाला आणि त्यातून हे सगळे प्रसंग आणि प्रश्न उद्भवलेले आहेत, अशी माझी स्वतःची त्या ठिकाणी धारणा आहे. गन इज ऑलवेज इम्पॉर्टंट, but the man behind the gun is very much important. I'd rather more important than the gun. त्याचा वापर कसा करावा, का करावा, कशासाठी करावा, केव्हा केला पाहिजे, केव्हा नाही केला पाहिजे, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी ती फॅकल्टी सांगत असते किंवा ती गोष्ट आपल्याला समजून सांगत असते. आणि म्हणून मेंटल हेल्थ हे अत्यंत फार महत्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. मराठीमध्ये किंवा आध्यात्मिक दृष्ट्या स्वास्थ्याची परिभाषा तर वेगळ्या प्रकारची. आपण एकमेकाला भेटल्याच्या नंतर आपापल्या एकमेकाच्या प्रगतीची चौकशी जेव्हा करतो तर आपण स्वस्थ आहात का अशा प्रकारे विचारतो. जर जो स्वतःमध्ये स्थित, त्याचा अर्थच असा आहे की जो स्वतःमध्ये स्थित आहे तो खऱ्या अर्थानं स्वस्थ आहे. जो स्वतःमध्ये स्थित नाही तो अस्वस्थ आहे, तो स्वस्थ नाहीये. आणि म्हणून जेव्हा माणसं स्वतःमध्ये स्थित नसतात तेव्हा ती अस्वस्थ असतात, आणि ती अस्वस्थ असतात म्हणून ती निरोगी नसतात, असा त्याचा अर्थ आहे. आजच्या घडीला कोविड-19च्या मुळे आपण सगळेजण अस्वस्थ आहोत. का अस्वस्थ आहोत? कारण आपल्याला इकडून तिकडून मिळालेल्या बाहेरच्या माहितीनुसार आपल्याला असं लक्षात येते की ह्याच्यामध्ये जर कोविड जर झाला तर आपण त्या ठिकाणी साक्षात आपल्या जवळ आपण मृत्यूला सामोरे जाणार आहोत की काय, अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होते आणि मन आशंकेनं त्या ठिकाणी ग्रासल्या जातं.
आणि त्यातून मनामध्ये एक भय निर्माण होतं आणि एकदा भयभीत अशी परिस्थिती जर मनामध्ये निर्माण झाली तर मला असं वाटतं की त्यातून मग मात्र बाकीचे माणसाचे सगळे कॉग्निटिव्ह फंक्शन्स बिघडून जातात. त्याची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी ही हॅम्पर होऊन जाते किंवा त्याचे बिहेवियर पॅटर्नच बदलून जातं आणि त्याची रेस्पॉन्सिबली बिहेव करण्याची क्षमता देखील त्या ठिकाणी कमी होऊन जाते. तेव्हा हे भय जर आपल्याला दूर करायचं असेल तर भय हे अज्ञानातून निर्माण होत असतं. जिथं जिथं ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे तिथं भय दूर निघून गेलेला आहे. तर आपण प्रकाशाची किंवा ह्याची आपण जे म्हणतो ना तमसो मा ज्योतिर्गमय, तर त्या ज्योतीनं आपल्या वासलीतले सगळ्या तामस गुण किंवा आपले बाकीचे निर्गुण दुर्गुण हे त्या ठिकाणी दूर होतात. तसं अज्ञानाचा अंधार सुद्धा त्या ठिकाणी आपला ज्ञानाच्या प्रकाशामध्ये दूर होऊन जातो. एकदा जर प्रकाश सगळीकडेच पसरला तर त्या ठिकाणी अंधाराची भीती राहत नाही, अज्ञानाची भीती राहत नाही. आणि म्हणून कोविडच्या 19च्या संदर्भामध्ये जर समजा संपूर्णतः त्या ठिकाणी माहिती व्यवस्थित जर करून घेतली, त्याच्या खोलात जाऊन करून घेतली, त्याचा सत्तांश हुडकण्यापर्यंत जर आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर सारासार विवेक बुद्धीने जर आपण विचार जर केला तर त्याच्यातून आपल्याला मार्ग निश्चितपणे प्रकाश दिसायला लागतो आणि मनामध्ये असलेली भीती ही त्या ठिकाणी कमतरत व्हायला. एक गोष्ट मनामध्ये लक्षात घेऊन घ्या, त्याची इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे ही गोष्ट खरी आहे. त्याच्यापासून मृत्यू साधारणतः 3% 4%च्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे. मग याचा अर्थ असं म्हणायला काही हरकत नाही ना 100रातले जवळपास 97 माणसं 96 माणसं घरी चांगले होऊन वापसच येणार आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह पार्ट तर हा सगळ्यात जास्त मोठा आहे. आताच डॉक्टर मॅडमनी या ठिकाणी सायकोलॉजिस्ट मॅडमनी त्या ठिकाणी सांगितलं की आपण आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स बसून घेतलेले असतात आणि ते पॉझिटिव्ह गोष्टीला शिरकावच करू देत नाही. निगेटिव्ह फिल्टर बसले तर संपूर्ण जग त्या ठिकाणी निगेटिव्ह दिसायला लागतं. तेव्हा हे आपल्याला फिल्टर्स बदलले पाहिजेत. आपण त्याच्यातला पॉझिटिव्ह पार्ट घेतला पाहिजे की 97% लोक त्या ठिकाणी दुरुस्त होणारच आहेत आणि जे काही 3% जाणार आहेत ते कोमॉर्बिडिटीच्या मुळे जास्त मरणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण जर वेगवेगळ्या प्रकारे दीर्घ किंवा प्रदीर्घ अशा मोठ्या क्रॉनिक रोगाने जर ग्रस्त असाल तर त्याला दुरुस्त करून घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला प्रयत्नाची पावलं आपल्या त्या ठिकाणी टाकता येऊ शकतात. क्रॉनिक हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल काय किंवा रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स असतील किंवा बाकीच्या कुठल्याही शारीरिक व्याधी असतील, मेंटल व्याधी असतील, त्याला जर आपण जर त्या ठिकाणी जर ठेवलं तर मला असं वाटतं की आपल्याला आपण मॉर्बिड होणार नाहीत किंवा इतर रोगांना ग्रस्त होणार नाहीत आणि इतर रोगाने ग्रस्त जर झालो नाही तर निश्चितपणे आपल्याला त्याची व्याधी होण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी असणार आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली स्वतःची जी इम्युनिटी आहे, आपली स्वतःची एक उपजत त्या ठिकाणी दिलेली रोगप्रतिकार शक्ती आहे, ती कमी होण्याच्या पाठीमागची अनेक कारण आहेत. आपल्यामध्ये अनेक व्यसनाधीनता आहेत, आपल्या अनेक बिहेवियरल आपल्यामध्ये असलेले काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या कमतरता आहेत की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आलेलो आहोत. आता आपल्याला ते दुर्लक्ष करता येणार नाही. आपल्याला आपली शारीरिक तंदुरुस्ती वाढवावी लागणार आहे. व्यायामाकडे झालेलं दुर्लक्ष आहे, खाण्यापिण्याच्या असलेल्या गोष्टीच्याकडे असलेलं दुर्लक्ष आहे. कुठल्या गोष्टी याचं सेवन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. नुसतं हे सेवन म्हणजे फक्त जे काही अन्न आणि पाणी आपण घेतो किंवा श्वास घेतो, हवा आत घेतो श्वसनाच्या द्वारे, जे म्हणून शरीराच्या आत जातं त्याची प्युरिफिकेशन असलं पाहिजे, चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे. मग ते डोळ्यानं बघत असलेल्या गोष्टी असतील, कानानं ऐकत असलेल्या गोष्टी असतील किंवा जे काही सेवन करतो त्या गोष्टी असतील, आपल्या पंचेंद्रियांच्या द्वारे जे काही आपण आत घेतो ते चांगलंच असलं पाहिजे. याच्याबद्दल जर आपण दक्ष राहिलो तर आपोआपच आपला विचार करण्याची क्षमता, विचार करण्याची पद्धती, त्याच्या संदर्भातला बांधलेला आपण अनालिसिस करण्याची पद्धती, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्यामध्ये जातील आणि त्यातून आपण एखाद्या परिस्थितीचं विश्लेषण किंवा अनालिसिस हे आपण चांगल्या प्रकारे करू शकू. त्यातून कशा प्रकारे आपल्याला दुरुस्ती करता येऊ शकेल, कशा प्रकारे आपण त्याच्यातून त्याचा सामना करू शकू, या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून मार्ग मिळेल. तो प्रकाश आपल्या डोक्यात पडेल आणि आपल्याला त्याचं भय थोडंसं निश्चितपणे कमी होऊन जाईल. स्वच्छतेच्या संदर्भातला आग्रह धरावा लागेल. सायंटिस्ट लोक सांगताय, सरकार सांगताय, तर त्याच्यामध्ये असलेला सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागणार आहे.
मास्क सातत्यानं वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. आणि तरी हे सगळं करत असताना जो काही थांबलेला लॉकडाऊनमुळे असलेला जो काही आपला जीवनाचा गाडा आहे, अर्थकारणाचा गाडा आहे, तो पुन्हा एकदा गतीनं फिरवण्याच्यासाठी म्हणून झोकून देऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. हे जर आपण जर सच्यातून जर घेतलं, तर मला वाटतं की आपल्या विचार करण्याच्या पद्धती बदलून जातील. आणि गांधी मला नेहमी आकर्षित करणारा व्यक्ती असा यासाठी वाटला, की गांधी नेहमी म्हणायचे, आजची सिच्युएशन काय आहे? आजची सिच्युएशन जर जर समजा गेल्या 70 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीची आलेली असेल, तर डॉक्टर मॅडमनी जे काही उद्घाटनपर भाषणामध्ये सांगितलंय, यातून जी काही आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यामधून ज्या काही समस्या निर्माण होणार आहेत, त्या समस्याला समजून घेऊन आपल्याला सहनशीलतेनं, काटकसरीनं आणि त्याचबरोबर ते संयमानं देखील येणारे काही दिवस त्या ठिकाणी निश्चितपणे राहावं लागणार आहे. या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागणार आहे. तशा प्रकारे आपल्याला त्याची मांडणी करता येऊ शकेल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी समस्यांना त्या ठिकाणी तोंड देता येऊ शकेल. तेव्हा आपल्या मनातलं भय निघून जावं, आपल्या विचार करण्याची पद्धती बदलावी. आपल्यामध्ये जर काही प्रमाणामध्ये जर काही ऑब्सेशन्स निर्माण झाले असतील, काही कमतरता निर्माण झाल्या असतील, काही चिंता निर्माण झाल्या असतील, ते त्याही त्या ठिकाणी दूर करता याव्यात. यासाठी म्हणून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. मानवी मनाचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगतात, की जिथं जिथं म्हणून चैतन्य आहे. त्या चैतन्याची वृत्ती प्रवृत्ती आपल्या आधीच्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी सांगितले. हे जे चित्तवृत्ती आहे, त्या चित्तवृत्तीमध्ये प्रामुख्याने 5 वृत्ती असतात. एक तर प्रत्यय, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. या 5 ह्या ज्या ठिकाणी असलेल्या वृत्ती आहेत, त्या वृत्तींचा साधारणतः कल हा बाह्य जगताकडे असतो, बाहेर डोकावण्याकडे असतो. जेव्हा ह्या बाह्य डोकावण्याच्या वृत्ती प्रवृत्तीला जेव्हा आपण विरोध करू, त्याचा निरोध करू, तेव्हा हे ज्या काही वृत्ती आहेत त्या आपोआपच स्वतःकडे बघायला शिकतात, अंतर्मनाकडे वळतात आणि अंतर्मनाकडे वळल्याच्या नंतर त्याला स्वतःचं दर्शन होतं, स्वदर्शन त्या ठिकाणी होतं. आणि एकदा स्वतःचं दर्शन झाल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना हे दर्शन झालेलं आहे, त्यालाच आपण योग म्हटलेलं आहे. आणि एकदा जर त्याला स्वतःचं दर्शन झालं तर लक्षात येते, की मी म्हणजे कसं आहे, मी तर सत्चित आनंद स्वरूप आहे. मी माझ्यामध्ये जे आहे ते सगळीकडेच आहे आणि जे आहे तर सतचित्त जे माझ्या चित्तात आहे तेच बाहेर आहे. आणि ते आहे कसं आहे तर ते आनंद स्वरूप आहे. जिथं आनंद आहे तिथं दुःख नाहीये आणि जिथं दुःख नाही तिथं भय नाहीये. म्हणून माणूस निर्भय होतो. आणि जिथं आनंद आहे तिथं कसल्याच गोष्टीची कमतरता नाही. मग कसल्याच गोष्टीचा हव्यास, अतिरेकी हव्यास त्या ठिकाणी असणार नाही. त्याच्यामुळं आपण दुसऱ्याला मग जिथं भय नाही म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुःख असायचं काही कारण नाहीये. दुःख नसल्यामुळेच भय नाही आहे. आणि जिथं निर्भयता आहे आणि जिथं एकात्म भाव त्या ठिकाणी जे माझ्यात आहे ते सगळीकडे आहे म्हणल्याच्या नंतर तिथे हिंसेचा थारा नाहीये. आणि जिथे हिंसेला थारा नाही म्हणजेच याचा अर्थ तिथं अहिंसा आहे आणि तिथंच प्रेम आहे. अहिंसेचं दुसरं नाव प्रेम आहे. तेव्हा आपलं हे जे काही वागणं आहे, हिंसात्मक वागणं आहे. आता डॉक्टर सायकॉलॉजिस्ट मॅडमने सांगितलं, की आपण जे काही अतिरेकी टोकाचं ते कधी-कधी वागतो. त्या अतिरेकीची टोकाचं वागण्याची काही गरजच नाही. कारण आपल्याला काही मिळवायचंच नाही. सगळंच काही आपल्यामध्ये स्थित आहे आणि सगळंच काही आपल्याला उपलब्ध आहे. तेव्हा जे काही द्यायचं आहे ते प्रेमच द्यायचं आहे. तेव्हा एकमेकाच्या सहकार्य करण्यासाठी, एकमेकाला मदत करण्यासाठी हे जीवन आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून काही गोष्टी कौशल्य आपल्याला हस्तगत करायची आहे. आणि हे जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, सुसह्यता आणायची आहे. आणि हे जे काही संकट सोकाट आलेलं आहे, त्याला सगळ्यांनी मिळून ताकदीनं एकमेकाला सहारा देत, एकमेकाला मदत करत, एकमेकाच्या अडचणीला सामोरं जात, आपल्याला स्वतःलाही सांभाळायचं आहे आणि दुसऱ्यालाही सांभाळायचं आहे आणि जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. एवढ्या पॉझिटिव्हिटीनं जर आपण जर त्या ठिकाणी जर गेलो, तर मला असं वाटतं, की या समस्या त्या ठिकाणी निश्चितपणे आपण त्याला तोंड देऊ शकू. हीच गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या माझ्या मनामध्ये यावी आणि त्यातून आपण कार्यप्रवण व्हावं. यासाठी म्हणून आपल्या मनामध्ये असलेली भीती दूर व्हावी, समस्यांना भिडण्याची ताकद आणि शक्ती यावी आणि ती दृढता तुमच्यामध्ये यावी. आपल्या हातून एक रिस्पॉन्सिबल बिहेवियर व्हावं
आणि आपल्या कर्तव्यपूर्तीच्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी आताच्याही परिस्थितीमध्ये झटावं, यासाठी म्हणून ही पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याच्यासाठी म्हणून अशा सायकोलॉजिस्ट आणि सोशल किंवा सोशल बिहेवियरल सायन्सेसचा तुमच्या डोक्यामधून तुम्हाला त्याची माहिती मिळावी आणि त्यातून तुमच्या विचार करण्याची पद्धती आणि क्षमता त्या ठिकाणी बदलाव्यात. या चव्हाण सर. सर आवाज नाही येत आहे. आवाज हा 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 आता येतोय आवाज. प्रेसिडेंट साहेबांच्या साईडला थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे वेट फॉर 5 मिनिट्स गेट कनेक्टिव्हिटी. हॅलो सर. हॅलो सर, आजचं सेशन संपलं का सर्व? हो सर, संपर्क झाले. आता जस्ट आभार मानायचं आहे. थोडस मग उद्या अध्यक्ष म्हणजे आवाज येत नाही म्हणून विचारलं. नाही सरांचं भाषण सर डिस्कनेक्ट झाल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. परत कनेक्ट करतो त्यांना. ओके ओके. एक 10-15 मिनिटं सर फक्त. ओके सर एक मॅडम प्रश्न विचारतो वाटतात. वानखेडे मॅडम काहीतरी बोलताय, त्यांना विचारूया तोपर्यंत. ठीक आहे. सर्वच स्पर्धक पार्टिसिपंटना विनंती आहे की जर आपल्या काही क्वेरी असतील तर आपण डायरेक्टली रिसोर्स पर्सनला इथे विचारू शकता. सर अध्यक्ष डॉक्टर माधवराव पाटील साहेब जोपर्यंत जॉईन होत नाही तोपर्यंत जर आपले काही प्रश्न असतील तर आपण स्वतः अनम्यूट होऊन आपण डायरेक्टली जे कोणी रिसोर्स पर्सन आहे त्या रिसोर्स पर्सनला डायरेक्ट आपण क्वेश्चन विचारू शकता. तुम्ही व्ह्यू आहे तुम्ही स्पीकर व्ह्यू वर ठेवतो. जो कोणी व्यक्ती बोलेल तो सरळ सरळ पुढे फ्रंटला येईल. ओके. आपल्या काही क्वेरी असतील अशोक सर? आपण काही क्वेरी असतील तर आपण विचारू शकता रिसोर्स पर्सन. वानखेडे मॅडम. हा वानखेडे मॅडम काहीतरी विचारतायत. हा वानखेडे मॅडम ऐकायला येतंय? आवाज येतोय? सर आपण अलखंडे सर जर आपण क्वेश्चन जर घेतला असेल वानखेडे मॅडम तर आपणच विचारा. ओके ओके एक मिनिट सर. ऍक्च्युली त्यांना प्रश्न विचारायचा आहे मॅडमला. त्यांचं असं म्हणणं आहे की जब हम बीएम के बारे में सोचते हैं सर
हॅलो सर. सर बोला बोला. हा सर बोला. बोलतो म्हणाले, साहेब बोलतो म्हणाले सर. ओके ओके चालेल चालेल. अध्यक्ष साहेब परत जॉईन होत आहे. हा ठीक आहे ओके ओके ओके. आपण सरांचं सेशन संपल्या बरोबरच आपण नाही. अरे बघ येस सर आहे सर. यू गॉट माय येस हॅलो. सर येस सर. येस सर. हॅलो. हा सर. सर आवाज येते सर. हा येतोय सर. हा येतोय सर. ठीक आहे. ओके येस. Anyway, तर या अनुषंगानं आपण सर्व जणांना ह्या वेबिनारचा आपल्याला पाठीमागचा संदर्भ लक्षात आलेला असेल आणि मला असं वाटतं की जे काही उद्दिष्ट आमचं कॉलेजचं आणि आमच्या आणि प्राचार्यांचं या अशा प्रकारचं वेबिनार मेंटल हेल्थच्या संदर्भामध्ये आयोजित करण्याच्या संदर्भातली भूमिका होती. भूमिकेला अनुलक्षून हा वेबिनार माझ्या दृष्टिकोनातून निश्चितपणे यशस्वी झालेला दिसतोय. त्याबद्दल आपल्या सगळ्या संयोजनकर्त्याचं आयोजनकर्त्याचं त्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि यामध्ये उद्घाटक म्हणून डॉक्टर वृषाली किनाळकर यांनी सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे राठोड सर आणि मॅडम यांनी सायकोलॉजिस्ट मॅडम यांनी सुद्धा एक अत्यंत चांगल्या प्रकारचं मेंटल फॅकल्टीच्या संदर्भातलं विश्लेषण त्या ठिकाणी केलं. या सगळ्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे ज्यांनी हा वेबिनार अटेंड केला ते त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारं आणि त्यांच्या मनामध्ये या कोविड-19च्या संदर्भामध्ये असलेली जी काही थोडी भीती असेल ती भीती दूर करून या समस्येवरती मात करण्याच्या साठी म्हणून आपण एका वेगळ्या नजरेनं अंगानं बघत आपण या सगळ्या गोष्टीवरती निश्चितपणे सकारात्मकरित्या आपण मात करू शकू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी आपली आभार मानून आपली रजा घेतो. धन्यवाद. Thank you, sir. Very much for Thank you very much. Thank you, sir. Now, in the presidential speech, Dr. Madhurav Patil Kinalkar, sir, explored the COVID-19 situation in different countries. The mental health should be strong because it affects on our relationship, that is in our family, friends, and social also. Sir has told all of us to everyone should improve our immunity by meditation, exercise, etc. Sir also suggests to all of us that take a precautionary measures about COVID-19. Thank you very much. Now, sir. Hello. Yes. हा वानखेड मॅडम बोला. आपला प्रश्न सावंत मॅमला आहे. ओके. येस मॅम. सावंत मॅमला आहे माझा प्रश्न. हा मॅडम बोला. आपला व्हिडिओ ऑन करा मॅडम. बोला. माझा व्हिडिओ ऑन करू का? नाही बोला. काही हरकत नाही, असंही बोललं तरी चालेल. हा मॅडम झालंय, ऑन झालंय. बोला, विचारा प्रश्न. सावंत मॅमला आहे सर माझा प्रश्न. ओके. तर मॅम आपण जेव्हा एखादा एम डिसाइड करतो, समजा ते एम. हॅलो मॅम. हा, यू आर ऑडिबल. यू जस्ट कंटिन्यू. तुम्ही बोला, कंटिन्यू. आवाज येतो आम्हाला, तुम्ही बोला. हॅलो बोला. हा मॅम आपण जेव्हा आपलं एम डिसाइड करतो, फॉर एक्झाम्पल माय एम टू बिकम एन IAS ऑफिसर. पर मॅम आपल्याला वाटते ते खूप डिफिकल्ट आहे अचीव करणं. आपण लोकांचे असे निगेटिव्ह थॉट असतात की खूप डिफिकल्ट आहे अचीव करणं. तर आपण या सर्व सिच्युएशनशी टॅकल कसं करायचं आणि कुठं म्हणजे कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचं? आता जसं आपले पॅरेंट्स पण म्हणतात हे रूट रॉंग आहे बा, म्हणजे ते नंतर सोच, तू पहिले तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, असं तसे खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्याच्यावर नंतर फोकस कर. बरोबर. असं अशा वेळेला आपल्याला सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायचं की आपण जे गोल आपल्यासाठी सेट केलं ते आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. म्हणजे जर आपली ती खूपच मॅम बॅकग्राऊंड म्युझिक खूप येत आहे, नॉईस खूप डिस्टर्ब करत आहे. नाही, माझ्याकडे काहीच बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये. कोणाचा नॉईस मॅम, नॉईस. तुम्ही ऐका अगोदर, त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुमचं. तुम्ही ते मॅडम काय म्हणतात
ऑडिबल आहे का? माझा आवाज ऐकू येतोय का? येस मॅम, येस. हा. सो सगळ्यात आधी तुमच्यासाठी ते गोल किती महत्वाचा आहे ते ठरवून ठेवा. जेव्हा आपण खूप मोठे गोल्स आपल्यासाठी सेट करतो त्यावेळेला अडथळे येऊ शकतात, ऑब्स्टेकल्स येऊ शकतात. मग हे अडथळे समाजाकडून असू शकतात, आपल्या कुटुंबाकडून असू शकतात, आर्थिक अडथळे असू शकतात, अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. पण जर तुमच्या मनामध्ये जर गोल फर्म असेल तर तुम्हाला हे बघायचंय की माझ्याकडे ती क्षमता आहे का. म्हणजे उदाहरणार्थ सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर मला प्रचंड मेहनत करण्याची तयारी पाहिजे, म्हणजे ती एक्झाम क्लिअर करायला सुद्धा आणि नंतर सुद्धा ती माझी तयारी आहे का, त्याच्यासाठी जे फोकस मला पाहिजे, जे एफर्ट्स मला घ्यायला हवे ते घेण्याची माझी तयारी आहे का. जर ह्या गोष्टींची तयारी असेल तर मग स्वतःला पॉझिटिव्ह सांगत राहायचं की काय, जसं मी म्हटलं की आपले शॉर्टकमिंग्स काय आहेत आणि आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, ह्या दोन्हीचं व्यवस्थित आपल्याला विश्लेषण करून कोणत्या गोष्टी माझ्यामध्ये अशा आहेत ज्या मला पॉझिटिव्हली हेल्प करणार आहेत माझ्या एम पर्यंत पोहोचायला, त्याच्यावर फोकस करत आपण राहिलो आणि स्वतःचे जे एरर्स आहेत ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर ओव्हरकम करत राहिलो तर डेफिनेटली त्या गोल पर्यंत तुम्ही तुमचा 100% देऊ शकता. करेक्ट. सो आधी स्वतः क्लॅरिफाय करा की तुमच्यासाठी तो गोल किती महत्वाचा आहे आणि त्यानुसार मग डिसाइड करा की तुम्हाला कशी पावलं उचलायची आहेत. ओके मॅम, थँक्यू. वेलकम. Now, any have one question? Yes, sir. Yes, please, sir. Anybody have a question? I think that the questions are over now. हॅलो हॅलो. Yes, sir. सर, डॉक्टर जगदीश सर आहे प्रश्न विचारायचा आहे. ओके. सर, इपिलिप्सीचे पेशंट जे असतात त्या पेशंट मध्ये आपल्याला संमोहनशास्त्राचा वापर करता येईल का? जगदीश सर, राठोड सर. हॅलो राठोड सर, अनम्यूट युअर माइक. हा, ओके ओके सर. आवाज येत आहे माझा? हा, येतोय सर. काय सर? हा प्रश्न माझा असा सर, इपिलिप्सीच्या पेशंट मध्ये आपल्याला संमोहनशास्त्राचा वापर करता येईल का? कोणते पेशंट? इपिलिप्सी असलेले. इम्युनिटी अपस्मार असलेले जे पेशंट आहेत ना, त्या पेशंट मध्ये आपल्याला संमोहनशास्त्राचा वापर करून त्यांच्यामध्ये ज्या म्हणजे वारंवार चक्कर येणे किंवा पडणे, घाबरणे या गोष्टी होत असतात, तर त्यावर आपल्याला या संमोहनशास्त्रावर काही टाकल करता येईल का? होतं चांगल्या प्रकारचं असे पेशंट मी हँडल केलेले आहे. बरेच जे व्यक्ती आहे त्यांना कसं असतं की त्यांचं सबकॉन्शियस माइंड जो आहे एखाद्या पॅनिकला किंवा एखाद्या स्थितीला जो आहे माइंड प्रोग्रामिंग करून घेतं आणि त्याविषयीची जी प्रचंड भीती त्यांच्या अंतर्मनामध्ये स्टोर्ड असते आणि ती वारंवार रिकॉल होते त्यांना. आणि रिकॉल झाल्यामुळे काय होतं की त्यांना तो प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा यायला लागतोय. तर मग त्यावेळेस काय करायचंय की सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाऊन त्यांना 90% त्यांची एनर्जेटिक होत होतो आणि त्याला जे आहे ना त्याला प्रोग्रामिंग केलं आणि पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करायचंय. पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग केल्याबरोबरच ऑटोमॅटिक त्याला त्या ज्या गोष्टीकडे तो जास्त कॉन्सन्ट्रेट होतो, ज्या गोष्टीकडे जो जास्त कॉन्सन्ट्रेट होतो ती गोष्ट हळूहळू त्याला डायव्हर्ट करायची आणि चांगल्या गोष्टीकडे जे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्याच्यात प्रोग्रामिंग करायच्या, म्हणजे ऑटोमॅटिक त्या गोष्टी निघून जातात आणि ते अपस्मार जे निघून गेलं की तो एकदम क्युअर होतो. ठीक आहे सर, आलं लक्षात? येस सर, येस, थँक्यू. हा हा, चालेल. असे बरेच लोक आहे की बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आम्ही क्युअर केलेले आहे. ओके ओके. हा, हॅलो सर. हॅलो हॅलो. हा, अजून काही कोणाला क्वेश्चन? पार्टिसिपंटचे काही क्वेश्चन असतील? हा, अरविंद बस करा ना, वेळ झाला ना. हा हा, बोला सर. सर हा, आभार माना आणि बस करा ना आता. हा, हॅलो. जर कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर नंबर देऊन टाका, पर्सनली डायरेक्ट सुद्धा विचारू शकतील ते. ओके ओके सर. ओके सर. Okay. Now we are at the last session.
is valedictory. Chavan sir, shall I continue? Yes, sir. बोला आभार माना. Now we are at the last session, that is valedictory session. So I call to Dr. Taude sir to continue the valedictory. Not a validity, sir. It comes for the vote of thanks. Validity section will be tomorrow. Good evening, sir. No, sir. No, sir. That vote of thanks of today's session, both sessions. Yes. Good evening, all. It's my privilege to have been asked to propose vote of thanks on this occasion. I, on behalf of IKSC, DB Arts Commerce Science College, Booker, organizer of this event, and on my own behalf, extend a very hearty vote of thanks to all the speakers who blessed us with their presence and took out valuable time from their busy schedule. First of all, I express my sincere thanks to Principal Dr. Punjab Chavan sir for his आवाज रे म्यूट झालाय तुमचा. First of all, I express my sincere thanks to Principal Dr. Punjab Chavan sir for his brief introduction to this event. Also, I would like to extend special thanks to Honorable Dr. Vishnaltai Kinakar ma'am, our CDC chairman, for her enlightening on inaugural speech. Thank you, ma'am, for your inaugural speech. In her inaugural speech, they said that live in this present moment, enjoy this present moment. ये जीवन है, इस जीवन का यही है रंग. नकारात्मकता पाहणार नाहीत, नकारात्मकता ऐकणार नाहीत किंवा नकारात्मकतेमध्ये जगणार नाहीत. या पद्धतीने आपल्याला याच्यातनं जावं लागेल असं आपल्या किनाळकर मॅडम या सांगितलेलं आहे. I am express my sincere thanks to Honorable Dr. Madhav Patel Kinalkar sir, ex-minister and president of our institute, for delivering presidential address. In his presidential address, already he has also expressed how to live in this pandemic situation. I am also thankful to the resource person, Dr. Jagdish Rathod sir, and also thankful to the another resource person, Mrs. Samindra Sawant ma'am, for joining us and delivering such a nice talk on mental health in COVID-19 situation for our faculty and students. Definitely from both of these sessions, our students and faculty, they have got relief, somewhat relief from these tense situations of COVID-19. Next, also, I am very much thankful to the participants who are joined in this webinar from all corners of this country. Thanks one and all for support directly or indirectly to make this event successful. With this, I stop here. Over to Dr. Arvind Chavan sir. Thank you very much, sir. Now, first days, all the sessions were ended here, and tomorrow we will be right back on 1:30 for the technical session 3 and technical session 4, where we have Dr. Anil Protester and for their lectures. Now, I end this first day of the webinar here from my side. Thank you one and all for the participating in this event. Thank you very much. Thank you, sir.